पुरस्कार पहिले मुख्यमंत्री अर्थात स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण यांच्या विचारधारेतून साकारलेले हे दोन्ही न्यास आहेत. इसवी सन 2008 पासून शिक्षण विकास मंच हा ज्येष्ठ शिक्षण तज्ञ आणि प्रेरणास्थान असलेल्या स्वर्गीय डॉक्टर कुमुद बन्सल यांच्या कल्पनेतून अस्तित्वात आला. सन 2012 साली डॉक्टर कुमुद बन्सल यांच्या अकाली निधनानंतर त्यांच्यासोबत मंचाच्या स्थापनेपासून अस्तित्वात आणि त्यांच्या जोडीस असलेले आदरणीय ज्येष्ठ शिक्षण तज्ञ डॉक्टर वसंतरावजी काळपांडे सर यांनी मुख्य संयोजक म्हणून विकास मंचाची धुरा सांभाळली. ते आजही त्यांच्याकडे आहे आणि ते अतिशय मार्गदर्शन या कार्यक्रमाचे ते संयोजन करत आहेत. आम्हाला सर्वांना त्यांचं मार्गदर्शन लाभत आहे. गेली 12 वर्ष शिक्षण विकास मंच अव्याहतपणे विविध शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन करीत आहे. आदरणीय खासदार सुप्रियाताई सुळे या विकास मंचच्या निमंत्रक असून श्री शरद काळे हे मार्गदर्शक आहेत. आपणा सर्वांना माहीतच आहे की शिक्षण विकास मंचाच्या विशेष सल्लागार आपल्या SSC बोर्डाच्या माजी अध्यक्ष आदरणीय बसंती रॉय मॅडम असून सहसंयोजक श्री दत्ताभाऊ बाळसराफ, समन्वयक श्री माधव सूर्यवंशी सर आहेत. त्यांच्यासह आम्ही सर्व शिक्षण विकास मंचाचे सदस्य त्यांच्याबरोबर कार्यरत आहोत. यामध्ये श्रीमती नजमा काझी मॅडम, श्री अजित तिजोरे सर, सौ मनीषाताई खिल्लारे आणि मी सुद्धा कोर टीम मध्ये सदस्य म्हणून काम करत आहोत. आदरणीय काळपांडे सरांच्या मार्गदर्शनाखाली वर्षभरात अनेक शैक्षणिक शिक्षण कट्टा, राज्यस्तरीय शिक्षण परिषद, उत्कृष्ट ग्रंथास पुरस्कार, डॉक्टर कुमुद बन्सल स्मृती उत्कृष्ट शैक्षणिक ग्रंथ पुरस्कार, तसेच शिक्षक साहित्य संमेलन इत्यादी उपक्रम यशस्वीपणे पार पाडले जातात. यातून शिक्षण विषयक विचारमंथन तर होतेच, त्याचबरोबर अनेक शिक्षक विषयक धोरणे, शैक्षणिक उपक्रम, त्याचप्रमाणे नवनवीन प्रकल्प, लेखन, चर्चा, पाठ्यपुस्तके, शासनाचे काही उपक्रम, कार्यक्रम यांची सखोल परामर्श आणि चर्चा केली जाते. शिक्षण विकास मंचाच्या माध्यमातून आजपर्यंत अनेक उत्कृष्ट ग्रंथांची निर्मिती देखील झालेली आहे. त्यामध्ये शिक्षण कट्टा, वाटचाल ई शिक्षणाची, उपक्रम वेचक वेधक, व्हॉट्सअप चर्चा, तसेच सेमी इंग्रजी का व कसे, त्याचप्रमाणे या सर्व पुस्तकांखेरीज आवर्जून उल्लेख करावा असे ही सर्व ग्रंथसंपदा शिक्षण विकास मंचाद्वारे निर्मित झालेली आहे. गेल्या वर्षी शालेय शिक्षण आणि वाचन संस्कृती या राज्यस्तरीय शिक्षण परिषदेत चर्चेला गेल्याप्रमाणे एक उत्तम वाचन संस्कृतीवरील ग्रंथ नव्या रूपात आज आपण साकारणार आहोत. शिक्षण विकास मंचाने अनेक क्षेत्रातील तळमळ असलेल्या शिक्षक, पत्रकार, प्रशासकीय अधिकारी, उत्कृष्ट संस्थाचालक तसेच अनेक समस्यांना सामोरं जाईल असे कार्यक्रम या ठिकाणी सादर केलेले आहेत. चर्चा रूपाने ते पुढे आलेले आहेत. मित्रांनो, शिक्षकांनी अभ्यासलेली समस्या आता आपण घराघरात अनुभवत आहोत. 5वी ते 12वी पर्यंत शिक्षण घेत असलेल्या मुला मुलींच्या वयाच्या आणि मनाचा विचार करता हे वय प्रचंड आकर्षण, शारीरिक, भावनिक उलथापालथ आणि बरेच बदल घडवणार आहे. तसेच वैचारिक पातळीवर कल्पना विश्वात हरवून जाणार असं हे म्हणावं लागेल. याच टप्प्यावर कधी आवडीने तर कधी निवडीने का होईना गाठ पडते, ती म्हणजे अभ्यासाशी. आवडते एखाद दोन विषय सोडले तर बाकी विषयांचा अभ्यासात त्यांचा विषय शिक्षकांचा शिकण्यात मूल का बरं मागे पडतं, हा प्रश्न आता घराघरात अनुभवला जातो. या प्रश्नाचा आपण मागोवा तर घेणारच आहोत, परंतु शिक्षण विकास मंचाच्या विविध कार्यक्रमांमध्ये आपण जी काही विविध उपक्रम घेतले जातात त्यांचा आढावा या ठिकाणी आपण सर्वप्रथम आपण घेणार आहोत. यामध्ये उत्कृष्ट ग्रंथांना जे पुरस्कार दिले जातात त्याबरोबरच विविध परिषदा, चर्चासत्र, शिक्षण कट्टा यांचेही आयोजन केले जातात. मंडळी, याचबरोबर आज आपण ज्या मुख्य विषयाला आज आपण चर्चा करणार आहोत या कट्ट्याचे प्रमुख मार्गदर्शक आपल्यामध्ये आज हजर आहेत. मी
खरं तर डॉक्टर यश वेलणकरांचा परिचय करून देणं इतका खरं तर लहान तोंडी मोठा घास होईल, परंतु हे लक्ष देण्याचं कौशल्य जे आहे ते त्यांच्याकडूनच आपण अवगत केलं तर जास्त बरं राहील. कारण घराघरांमध्ये कोरोनाच्या निमित्तानं मुलं आणि आपल्यासमोर असलेली पाल्य जवळजवळ गेले 4 महिने या ठिकाणी एकमेकांच्या संपर्कात आहे आणि प्रत्येकाच्या तोंडी आपल्याला ही चर्चा पाहायला मिळते की लक्ष देत नाही. शाळेमध्ये सुद्धा आपल्याला अशा प्रकारची विविध तक्रारी ऐकायला मिळतात. तर यामध्ये जे काही खरं कौशल्य दडलेलं आहे तर ते पालकांचं शिक्षकांचं आहे की मुलं आपलं का ऐकत नाही. तर या सर्व प्रश्नांची उत्तर आपण जाणून तर घेणारच आहोत, परंतु मी तत्पूर्वी डॉक्टर यश वेलणकर यांच्याबद्दल काही माहिती या ठिकाणी सांगणार आहे. मित्रांनो, डॉक्टर यश वेलणकर यांनी बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन अँड सर्जरी ही पदवी संपादन करून सायकोथेरपी अँड काउन्सिलिंग मधील पदव्युत्तर शिक्षण घेतलेले आहे. ते MA इन फिलॉसॉफी देखील आहेत. आपण सर्वजण जाणतोच की सध्या सायकोथेरपिस्ट म्हणून ते कार्यरत आहेत. त्याचबरोबर मानसोपचारावरील विविध विषयांवरील लेखनही ते नित्यनियमाने करत आहेत. त्यांच्या मनोवेद या लोकसत्तामधील लेखमालेने त्यांनी अक्षरशः आपल्या प्रत्येकाच्या मनाचा वेध केव्हाच घेतलेला आहे. त्याखेरीज त्यांनी सुंदरते ध्यान, ध्यान विज्ञान, अवयव बोलू लागतात आणि यशाचे 14 मंत्र यासारखी 9 अत्यंत गाजलेली पुस्तके लिहिलेली आहेत. त्यांच्या मनोविकास प्रकाशनने प्रकाशित केलेल्या ध्यानविज्ञान या पुस्तकास प्रसिद्ध सोनोपंत दांडेकर उत्कृष्ट मानसशास्त्रीय ग्रंथ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. दैनिक लोकमत, लोकसत्ता या प्रथित यश वृत्तपत्रातून त्यांचे विपुल सदरलेखन रोजच्या रोज आपण वाचत आहोत. साक्षीधान या मानसोपचारावर आधारित 1000हून अधिक देश विदेशात त्यांनी व्याख्याने दिलेली आहेत. या उपचार सत्रांचे ते वेळोवेळी आयोजनही करतात. त्याचबरोबर वैवाहिक जीवनावर आधारित तुमच्या आमच्या घरात हा मराठी तसेच दिल की बात हा हृदयाच्या आरोग्यावर आधारित रंगमंची आविष्कार त्यांनी निर्माण केलेला आहे. SIP एज्युकेशन फॉर माइंडफुलनेस ट्रेनिंग याचे ते संस्थापक असून त्यांनी SIP माइंड नावाचे अँड्रॉइड ॲप देखील विकसित केलेले आहे. ते सर्टिफिकेट कोर्स इन आयुर्वेद सत्वावजय आणि सर्टिफिकेट कोर्स इन माइंडफुलनेस थेरपी असे 2 कविकुलगुरू कालिदास विद्यापीठाने प्रमाणित केलेले प्रमाणपत्र अभ्यासक्रमही चालवितात. मला वाटतं डॉक्टर यश वेलणकरांबद्दल जर आपण बोलायला लागलो तर बराच वेळ जाईल आणि जो मुख्य विषय आपला आहे की ज्याच्याबद्दल आपण अतिशय उत्कंठेने वाट पाहत आहोत त्यात बराच वेळ आपला जाईल. तर मी पुढील सूत्र विनंती करतो डॉक्टर यश वेलणकरांना की त्यांनी या विषयावरील त्यांचं विवेचन आम्हा सर्वांना द्यावं आणि आम्ही अगदी अनकट आपला जो मुलाखतीचा कार्यक्रम आहे तर तो आम्ही या ठिकाणी ऐकण्याचा लाभ घेऊ इच्छितो. डॉक्टर यश वेलणकर. नमस्कार सर. नमस्कार सर्व मंडळी. मला तुमच्या सर्वांशी संवाद साधण्याची संधी मिळते आहे, हे माझं भाग्य आहे. माझा आवाज ऐकू येत आहे का? हा, येतोय सर, येतोय. हा, थँक्यू. तर आज आपण जो विषय पाहणार आहोत तो म्हणजे लक्ष देण्याचं कौशल्य. हा आज विषय महत्वाचा अधिक आहे कारण आपण सर्वजण सध्या आपापल्या घरात बसून शिकण्याचा प्रयत्न करत आहोत. शाळा बंद आहेत आणि त्यामुळे मोबाईलच्या स्क्रीन समोर किंवा TV समोर बसून किंवा कॉम्प्युटर समोर बसून शिक्षणाचे प्रयोग सध्या चालू आहेत. कारण जी काही परिस्थिती आहे त्यामधून जर मार्ग काढायचा तर असे प्रयोग आवश्यक आहेत. आणि त्याचमुळे हे लक्ष देण्याचं कौशल्य कधी नव्हे ते खूप महत्वाचं ठरलेलं आहे. कारण इतर वेळी शाळेत ज्यावेळी शिक्षक शिकवत असतात त्यावेळी कोणत्या मुलाचं लक्ष नाही आहे हे त्यांच्या लक्षात येतं आणि त्याचं लक्ष ते वेधून घेतात. त्याला हाक मारतात, त्याला एखादा प्रश्न विचारतात. आज मात्र कॉम्प्युटरच्या स्क्रीन मध्ये ती क्षमता नाही. जरी एकाच वेळी काही जणांचे चेहरे आपण पाहू शकत असलो तरी सुद्धा समोरासमोर आपण बसून जेवढं समोरच्या माणसाचं लक्ष आहे की नाही हे पाहू शकतो तेवढं या ऑनलाईन माध्यमातून ते शक्य होत नाही. आणि त्यामुळे
सर्व विद्यार्थी पालक यांना हे लक्ष देण्याचं कौशल्य विकसित करणं खूप आवश्यक आहे असं वाटू लागलेलं आहे आणि म्हणूनच आज आपल्या कार्यक्रमाला एवढा प्रतिसाद मिळालेला आहे. तर मी आता तुम्हाला काही स्लाइड्स दाखवणार आहे आणि त्या स्लाइड्सच्या माध्यमातून आपण चर्चा करणार आहोत. साधारण 2000 सालापासून असं एक नवीन टेक्नॉलॉजी डेव्हलप झाली की ज्यामुळे मेंदूमध्ये आपण काम करत असताना मेंदूमध्ये काय चाललं आहे हे समजलं जाऊ लागलं. हे तुम्हाला आता स्क्रीन मध्ये जो फोटो दिसत आहेत ते डॉक्टर रिचर्ड डेव्हिडसन हे यातले पायोनियर मानले जातात आणि त्यांनी असे प्रयोग सुरू केले ज्या प्रयोगांसाठी ते आपल्या इथे भारतात धर्मशाला इथे सुद्धा अनेक वेळा आले आणि धर्मशालामध्ये जे लामा मेडिटेशन करत असतात तर हे मेडिटेशन करत असताना त्यांच्या मेंदूमध्ये नक्की काय होतं त्याचं संशोधन त्यांनी सुरू केलं. असं संशोधन करताना जसं आता तुम्हाला इथे फोटो दिसतोय त्या फोटोमध्ये जसं सूट घातलेले ते डॉक्टर रिचर्ड डेव्हिडसन आहे आणि एक लामा आहे त्यांच्या डोक्याला एक इलेक्ट्रोड्सची टोपी घातलेली आहे. असे जवळजवळ 176 ते 200 इलेक्ट्रोड्स डोक्याला लावून त्या इलेक्ट्रोड्सच्या माध्यमातून मेंदूतला कोणत्या भागाकडे रक्तपुरवठा अधिक आहे किंवा कोणता भाग अधिक सक्रिय आहे हे आता समजू लागलं आणि त्यानंतर अशा पद्धतीचं संशोधन केवळ मेडिटेशन बद्दलच नव्हे तर एकूणच चित्र काढत असताना मेंदूत काय होतं, वाचत असताना मेंदूत काय होतं, माणूस रागावलेला असेल त्यावेळी मेंदूत काय होत असतं हे आता समजू लागलेलं आहे. आणि त्याचाच एक परिणाम म्हणून लक्ष देणं आणि लक्ष जाणं यातला फरक सुद्धा आता समजलेला आहे. आपल्याला सर्वांना हा फरक खरं म्हणजे माहिती असतो पण तरी सुद्धा आज आपण या दोन गोष्टींमधला फरक समजून घेऊया की लक्ष जाणं म्हणजे काय, लक्ष देणं म्हणजे काय. मेंदू तज्ञांनी सुद्धा याचं संशोधन करताना असा एक प्रयोग केला की जे कोणी व्हॉलंटियर्स जी माणसं या प्रयोगात सहभागी झालेली आहेत त्यांच्या डोक्याला अशा टोप्या लावल्या आणि त्यांना स्क्रीन समोर बसवलं, कॉम्प्युटरच्या स्क्रीन समोर, आणि ते कॉम्प्युटर स्क्रीनवर जो स्क्रीन चालू झाल्यावर स्क्रीनवर पाहत असताना स्क्रीनवर एका बाजूला एक अक्षर, स्क्रीनवर अनेक अक्षर आणि आकार ठेवलेले होते आणि त्यातलं एक अक्षर हे चमकू लागलं. ते चमकू लागल्याबरोबर त्या माणसांचं लक्ष तिथे जातं आणि त्यावेळी मेंदूत काय होतं याची आता नोंद घेतली गेलेली आहे. आणि त्यामुळे लक्ष ज्यावेळी आपलं जातं त्यावेळी मेंदूत एक परायटल लोब मधलं सेंटर ऍक्टिव्हेट होतं. त्याचबरोबर बॉटम टू अप अशा पद्धतीच्या ज्या लहरी असतात त्या अधिक वाहत असतात. या उलट ज्यावेळी तो माणूस लक्ष देतो म्हणजे आता ते स्क्रीनवर एक अक्षर चमकतं आहे, आपण असे म्हणू की ते ए हे अक्षर चमकतं आहे, पण त्या माणसाला असं सांगितलं गेलं की या स्क्रीनवर ओ हे एक अक्षर आहे, ते ओ हे अक्षर शोध आणि त्याच्यावर लक्ष दे. ज्यावेळी तो ते अक्षर शोधू लागला आणि ओवर त्याने लक्ष दिलं त्यावेळी मेंदूमध्ये वेगळी प्रक्रिया सुरू झाली आणि ती वेगळी प्रक्रिया म्हणजे टॉप डाऊन प्रोसेस असं त्याला म्हणतात. की त्यावेळी मेंदू मधल्या जे तरंग असतात, जे लहरी असतात त्या वरून खाली वाहणाऱ्या हा अधिक लहरी प्रभावी होतात आणि त्याचमुळे लक्ष जाणं आणि लक्ष देणं या दोन वेगवेगळ्या प्रक्रिया आहेत हे मेंदू तज्ञांना कळलं. मग लक्ष जातं ते कुठे जातं लक्ष, तर जे काही चमकतं आहे, आता आपण जसं बघितलं स्क्रीनवर जे अक्षर चमकतं आहे, काहीतरी फ्लॅश होत असतो, पॉपअप विंडो होत असते,
त्यामुळे जे काही चकाट आहे तिथे आपलं नकळत लक्ष जातं. जिथे हालचाल होत असते तिथे लक्ष जातं. तुम्ही प्राणी जर बघितले तर मांजर वगैरे समोर एखादी हालचाल सुरू झाली की त्याकडे लक्ष देऊन त्याचं लक्ष तिथे एकाग्र झालेलं असतं. एखादा मोठा आवाज आला की आपलं लक्ष तिकडे जातं. खमंग वास आला तरी सुद्धा आपलं लक्ष जातं. म्हणजे एखादा पंच ज्ञानेंद्रियांचा जो अनुभव असतो तो ज्यावेळी अधिक प्रभावी होतो त्यावेळी आपलं लक्ष तिथे जातं. त्याचबरोबर शरीरात सुद्धा कुठेतरी खाज उठायला लागते, कुठेतरी दुखायला लागतं, तिथे आपलं लक्ष जातं. भूक लागते त्यावेळेस शरीरात काहीतरी होतं आणि तिथे आपलं लक्ष जातं. म्हणजे असं ज्यावेळी आपलं लक्ष जात असतं त्यावेळी शरीराकडून किंवा पंच ज्ञानेंद्रियांकडून जी काही माहिती घेतली जात असते, जो स्टिम्युलस असतो तो मेंदूच्या सगळ्यात वरच्या भागापर्यंत पोहोचवला जात असतो आणि म्हणून याला बॉटम अप प्रोसेस असं म्हणतात. आता हे लक्ष जाण्याचं जे काही ही जी काही प्रक्रिया आहे ही जन्माला आल्यापासून सुरू होते आणि म्हणूनच अगदी छोट्या बाळांमध्ये सुद्धा पाळण्यावर काही हलणाऱ्या वस्तू लावल्या जातात. खुळखुळा वगैरे सारखा आवाज करून त्यांचं लक्ष वेधून घेतलं जातं. आणि घरामध्ये तुम्ही पाहिलं असेल एखादं छोटं 2-3 वर्षाचं चालणारं बाळ समजा पडलं की त्याचे आई वडील त्याचं लक्ष त्या पडलेल्या दुःखापासून दुसरीकडे लक्ष वेधून घेतात. तो उंदीर पळाला असं काहीतरी त्याला सांगतात आणि अशा पद्धतीनं त्याचं लक्ष तो पडल्यामुळे रडण्यात जर असेल तर ते दुसरीकडे वेधून घेतलं जातं आणि त्यामुळे हे लक्ष वेधून घेतलं जाणं, आपोआप लक्ष दुसरीकडे जाणं ही प्रक्रिया अगदी लहानपणापासून असते. साधारण 6-7 वर्षापर्यंत मेंदूचा जो काही विकास होत असतो त्यानुसार ही लक्ष जाण्याची प्रक्रियाच महत्वाची असते. पण साधारण 7व्या वर्षानंतर लक्ष देण्याची प्रक्रिया सुद्धा मेंदूत सुरू होते. आणि लक्ष देणं म्हणजे काय तर आता आपण पाहिलं की लक्ष जाणं हे अनकॉन्शियस असतं, आपल्याला माहित नसतं आणि आपलं लक्ष कुठेतरी जातं, कुठल्या तरी आवाजावर, कुठल्या तरी दृश्यावर किंवा विचारांवर सुद्धा. पण लक्ष देणं ही टॉप डाऊन प्रोसेस आहे आणि ती स्वतःच्या इच्छेनं आणि प्रयत्नपूर्वक करता येते. याची सुरुवात मेंदूतली जी सर्वात विकसित केंद्र प्रीफ्रंटल कॉर्टेक्स मध्ये आहेत तिथे होते आणि तिथून मेंदूच्या सगळ्या भागांमध्ये तरंग वाहतात. म्हणून याला टॉप डाऊन प्रोसेस असं म्हणतात. म्हणजे लक्ष जाणं ही बॉटम अप प्रोसेस आहे, तळाकडून वरती जाणाऱ्या लहरी ज्यामध्ये अधिक प्रभावी असतात अशी प्रक्रिया आहे. आणि लक्ष देणं ही टॉप डाऊन म्हणजे वरून खाली ज्यावेळी लहरी अधिक वाहत असतात त्यावेळी ही लक्ष देण्याची प्रक्रिया होत असते. आज आपण जे काही सगळं डिस्कस करणार आहोत ते हे लक्ष देण्याची प्रक्रिया अधिक कशी विकसित करता येईल, त्याचे काय काय उपाय आहेत याची आपण चर्चा, काही एक्सपिरियन्स असंही करणार आहोत. तर लक्ष जाणं हे अनियंत्रित असतं, आपला त्याच्यावर कंट्रोल नसतो. एखादा मोठा आवाज आला की माझं लक्ष तिकडे जातं. मनात विचार येत असतात तिकडे सुद्धा लक्ष जात असतं आणि त्यामुळे हा सुप्त मनाशी संबंधित भाग असतो. माझ्या मनात जे काही साठलेलं असतं ते अधूनमधून प्रकट होतं आणि तिकडे माझं लक्ष जातं आणि त्यामुळे मनात येणारे विचार, भावना हे जे मला समजतात ते लक्ष तिकडे गेल्यामुळे समजतात. भावना हा जो काही प्रकार आहे तो लक्ष वेधून घेण्यासाठीच आहे. आपण अशी कल्पना करू की मेंदूमध्ये एकाच वेळी 10-15 प्रक्रिया चालू आहेत. एखाद्या खोलीमध्ये 10-15 माणसं बसली आहेत आणि ती आपापलं काम करतायत. पण त्यातल्या एखाद्या माणसाला असं वाटतं की आता मी जे काही काम करतोय ते सर्वात महत्वाचं आहे आणि तो माणूस जर आरडाओरड करू लागला, सर्वांचं लक्ष वेधून घेऊ लागला
हे जसं खोलीत घडतं तसंच आपल्या मेंदूत घडतं, त्यावेळी आपल्या मनात भावना असतात. सर आवाज क्लिअर येत नाहीये. आता येतो क्लिअर? येतोय सर, आवाज येतोय. हा, तर आपलं लक्ष जाणं ही प्रक्रिया अनियंत्रित असते, आपण ती कंट्रोल करू शकत नाही. शरीरात तयार होणारी अनेक हार्मोन्स, त्यामुळे निर्माण होणाऱ्या भावना, विचार या सर्वाचा परिणाम म्हणून बॉटम अप मधले कोणत्या लहरी अधिक प्रबल होतात त्यानुसार आपलं तिकडे लक्ष जातं. पण लक्ष देण्याची प्रक्रिया मात्र आपल्या कंट्रोल मधली असते आणि ती प्रक्रिया आपल्याला विकसित करायची आहे. ती प्रक्रिया नियमित सरावानं विकसित होते आणि त्यामुळे लक्ष देण्याचं कौशल्य जर आपल्याला विकसित करायचं असेल तर आपल्याला नियमित सराव करणं त्याचं आवश्यक आहे. म्हणून आज आपण लक्ष जाणं आणि लक्ष देणं या दोन्हीचेही अनुभव घेणार आहोत. लक्ष देतो आपण त्यावेळी आपल्या मेंदूतला डॉर्सोलॅटरल प्रीफ्रंटल कॉर्टेक्स नावाचा भाग हा सक्रिय होतो, म्हणून त्याला अटेन्शन सेंटर असं म्हटलं जातं. आणि असं लक्ष देत असताना आपली इच्छाशक्ती, विल पॉवर, माझा निर्णय हा महत्वाचा असतो. म्हणजे उदाहरणार्थ आता तुम्ही हे ऐकत असताना घरात काही वेगवेगळ्या गोष्टी चालू असतील, पण त्या जरी चालू असल्या तरी सुद्धा मी माझं लक्ष या आवाजावर आणि या स्क्रीनवर ठेवणार आहे असं ज्यावेळी तुम्ही ठरवता, तुमची इच्छा तशी असते, त्यावेळी तुम्ही या स्क्रीनवर आणि या आवाजावर लक्ष देऊ शकता. तर ही जी काही प्रक्रिया आहे ही समजून घेण्यासाठी आपण मेंदू सोप्या भाषेत, इथे तुम्हाला डायग्राम मध्ये तुम्हाला दिसेल तो सोप्या भाषेत समजून घेऊ आणि त्यामुळे मग तुम्हाला लक्ष देण्याची प्रक्रिया आणि लक्ष जातं म्हणजे काय त्यातला फरक हा समजून येईल. तर आता तुम्हाला जसं स्क्रीनवर दिसत आहे तसे आपल्या मेंदूचे आपण कार्याच्या दृष्टीनं 3 महत्वाचे भाग करू शकतो. त्यातला रेप्टिलियन और प्रिमिटिव्ह ब्रेन असं जे लिहिलेलं आहे तो म्हणजे सगळ्यात खालचा भाग, आपल्या मानेच्या वरती जिथे स्कल सुरू होतं त्या ठिकाणी मेंदूचा जो भाग असतो याला आपण जैविक मेंदू असं म्हणू शकतो. हा आपल्या शरीरातल्या सगळ्या क्रिया नियंत्रित करत असतो. आपलं श्वसन, हृदयाचे ठोके, आपली पचन संस्था, शरीराचं तापमान या सर्वांचं नियंत्रण या जैविक मेंदूमध्ये असतं. यानंतर जो दुसरा भाग आहे लिम्बिक सिस्टीम किंवा मॅमेलियन ब्रेन, हा सर्व सस्तन प्राण्यांमध्ये असतो आणि त्यामध्येच एक भावनांचं केंद्र म्हणून ओळखला जाणारा अमायगडाला नावाचा अवयव असतो. आपल्या बऱ्याचशा भावना या मधल्या भागामध्ये लिम्बिक सिस्टीम मध्ये नियंत्रित होत असतात, निर्माण होत असतात आणि त्यातला हा जो अमायगडाला आहे हा याला डेंजर सेंटर म्हणून ओळखलं जातं. कोणताही धोका आहे असं जाणवतं त्यावेळी तो प्रतिक्रिया करतो. आता निओकॉर्टेक्स म्हणजे 2 बाण काढून दाखवलेले आहेत आणि तो जो मेंदूचा भाग आहे तो सगळा बुद्धीशी संबंधित भाग आहे. बाळ जन्माला आल्यापासून हा बुद्धीशी संबंधित भाग विकसित व्हायला सुरुवात होते. पहिले जे 2 भाग आहेत जैविक मेंदू आणि भावनिक मेंदू हे गर्भावस्थेतच पूर्ण विकसित झालेले असतात. त्याचमुळे बाळ रडतच जन्माला येतं, त्याला ऊब दिली की ते हसतं, कारण त्याचा भावनिक मेंदू हा सक्रिय झालेला असतो. आता या बाळाला नंतर जे काही अनुभव मिळतात त्या अनुभवानुसार त्याचं सेरेब्रल कॉर्टेक्स म्हणजे बुद्धीशी संबंधित भाग विकसित होऊ लागतो. साधारण 6-7 वर्षापर्यंत हीच प्रक्रिया चालू असते आणि त्यामुळे जे असे पालक आहेत ज्यांची 6-7 वर्षापेक्षा लहान मुलं आहेत त्यांनी या काळामध्ये त्या मुलांना अधिकाधिक अनुभव द्यायला हवेत. वेगवेगळे आवाज ऐकवणं, वेगवेगळ्या माणसांशी त्यांची भेट घडवणं, वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना नेणं, हे सारं आपल्या मेंदूचा हा जो बुद्धीशी संबंधित भाग आहे त्याला
त्याचा विकास घडवत असतो, कारण ज्यावेळी ते काम करायला लागतं त्यावेळी मेंदूतला हा भाग सक्रिय होतो आणि तिथे सक्रियता वाढली की त्या बाळाची ती बुद्धी विकसित होते. आज आपल्या असं लक्षात येत आहे की पुढची पिढी, आता जी सगळी मुलं समजा हे ऐकायला बसली असतील, ती अधिक हुशार आहेत आपल्या आईबापांपेक्षा. म्हणजे माझ्यापेक्षा माझा मुलगा अधिक स्मार्ट आहे, हुशार आहे. आणि हे नैसर्गिक आहे, स्वाभाविक आहे. कारण लहानपणी मला जेवढे वेगवेगळे अनुभव मिळाले त्याच्यापेक्षा आजच्या मुलांना हे अनुभव अधिक मिळतात. मग ते कॉम्प्युटरच्या मुळे असतील, टीव्हीच्या मुळे असतील किंवा शहरीकरणामुळे असतील. पण त्यामुळे आज जी पौगंडावस्थेतली मुलं आहेत ती स्मार्ट आहेत, इंटेलिजंट आहेत, पण त्यांची भावनिक बुद्धी मात्र तेवढी विकसित झालेली नाही. त्याची काय कारण आहे ते आपण पाहू. पण आपल्याला जर लक्ष देण्याचं कौशल्य विकसित करायचं असेल तर भावनिक बुद्धी सुद्धा विकसित करणं हे आवश्यक आहे. तर आपल्या बुद्धीशी संबंधित भाग हा साधारण 6व्या वर्षापर्यंत विकसित होत असतो. नंतर सुद्धा त्याचा विकास चालू होतो. पण साधारण 7व्या-8व्या वर्षी, आता तुम्हाला स्क्रीनवर जो दुसरी डायग्राम दिसते आहे त्यामध्ये जो जांभळ्या रंगाचा भाग आहे, ज्याला प्रीफ्रंटल कॉर्टेक्स असं म्हणतात, हा भाग साधारण 6व्या वर्षानंतर हळूहळू काम करू लागतो. आणि या भागाचं काम म्हणजेच लक्ष देण्याचं काम आहे. आणि त्यामुळे लक्ष देण्याचं कौशल्य हे साधारण 7-8 वर्षानंतर आपण विकसित करू शकतो. तोपर्यंत लक्ष वेधून घेणं हे आवश्यक असतं. ते बाळ स्वतः ठरवू शकत नाही की इथे मला आता लक्ष द्यायचं नाही, इथे लक्ष द्यायचं आहे. ही जी काही प्रक्रिया आहे, स्वतःची जी काही विल पॉवर आहे, इच्छाशक्ती आहे, ही या प्रीफ्रंटल कॉर्टेक्समुळे निर्माण होते. आणि साधारण 7-8 वर्षानंतर, म्हणून आता आपण 12 वर्षानंतर म्हणजे 5वीच्या पुढची मुलं आणि त्यांचे पालक हे लक्ष देण्याचं कौशल्य विकसित करू शकतात. कारण त्यांचा प्रीफ्रंटल कॉर्टेक्स, मेंदूचा हा पुढील भाग, हा आता सक्रिय झालेला आहे, हा काम करू लागलेला आहे. आणि हा ज्यावेळी मेंदूचा भाग काम करू लागतो त्यावेळी आपण आपल्या इच्छेनं आपलं लक्ष कुठे द्यायचं हे निवडू शकतो, हे ठरवू शकतो. आता आपण त्याचा एक अनुभव घेऊया की जे कोणी सहभागी झालेले आहेत त्या सर्वांनी त्यांचा एक हात छातीवर आणि एक हात पोटावर ठेवावा. डोळे बंद करावे. आणि आता आपल्याला लक्ष देण्याचं कौशल्य विकसित करायचं आहे. त्यामुळे आपलं लक्ष आता या हातांकडे ठेवायचं आणि श्वासाची जी काय हालचाल होते आहे त्या श्वासाच्या हालचालीसोबत छातीची किंवा पोटाची जी काय हालचाल होते आहे ती हालचाल समजते आहे का याकडे लक्ष ठेवायचं. आपलं लक्ष थोडं हात छातीचा जो मला दिसतो आहे त्यांचा थोडा खाली आहे तो वरती ठेवायचा. आपला हृदय प्रदेश जिथे असतो तिथे छातीवर हात ठेवायचा आणि बेंबीच्या थोडं वरती बरगड्यांच्या खाली पोटावर हात ठेवायचा. आणि आपलं लक्ष नैसर्गिक श्वासाच्या हालचालीकडे द्यायचं. आपल्या सर्वांचा प्रीफ्रंटल कॉर्टेक्स विकसित असल्यामुळे आपण असं लक्ष देऊ शकतो. सर स्लाइड दिसत नाही सर. नाही, स्लाइड बंद केली असते. तुम्ही लक्ष श्वासाकडे द्यायचं येतं. हे बाकीच्यांचे ऑडिओ मायक्रोफोन बंद केले ते कोण कोण येते आतमध्ये परत. हा, तर ते प्रवेश करतानाच त्याला म्यूट असे केले सगळ्यांनी म्यूट केले. परत कोण ना कोण चालू करतो सर ते मध्येच. ठीक आहे बघतो परत सर. तर आता आपण लक्ष देण्याचा अनुभव घेतो आहोत. श्वासाची हालचाल चालू आहे आणि त्याकडे तुम्ही लक्ष देत आहात.
आणि त्यामुळे तुम्हाला श्वासाची हालचाल समजते, श्वास आत जातोय बाहेर पडतोय. आता पुढील 30 सेकंद ही श्वासाची हालचाल मोजायची. मी 30 सेकंद मोजणार आहे, तुम्ही तुमची श्वासाची हालचाल मोजायची. श्वास आत गेला आणि बाहेर पडला ही मोजायचं. 1 स्टार्ट, मोजायला सुरुवात करा. छान, डोळे उघडायला हरकत नाही. आता तुम्हाला जे काही श्वास समजले असतील, श्वासांची हालचाल समजली असेल, ती तुम्ही तिथे लक्ष दिल्यामुळे समजली. इतर वेळेचा श्वास चालूच असतो पण आपल्याला ती हालचाल समजत नाही कारण आपण तिथे लक्ष देत नसतो. आणि ज्यावेळी आता तुम्ही हे लक्ष दिलं तिथे, त्यावेळी तुमच्या मेंदूमध्ये टॉप डाऊन प्रोसेस सुरू झाली. तुम्ही ठरवलं श्वासाकडे लक्ष द्यायचं आहे आणि तुम्ही तिथे लक्ष दिलं. त्याचा परिणाम म्हणून तुमच्या मेंदूमध्ये काही बदल झाले आणि त्यामध्ये एक महत्वाचा बदल म्हणजे डॉर्सोव्हेंट्रल प्रीफ्रंटल कॉर्टेक्स नावाचा जो मेंदूतला भाग आहे, प्रीफ्रंटल कॉर्टेक्स मधला, त्याची सक्रियता ज्यावेळी आपण लक्ष देत असतो त्यावेळी अधिक असते. आवाज ब्रेक होतोय सर. हा आवाज थोडा ब्रेक होतोय सर. ओके, आता आपण मेंदूतले हे जे बदल बघतो आहोत, 8 वर्षानंतरच कोणताही बालक असे लक्ष देऊ शकतं. पण यामध्ये एक आपल्याला लक्षात घ्यायला हवं की आपल्या मेंदूतला हा जो प्रीफ्रंटल कॉर्टेक्स आहे हा साधारण 7व्या-8व्या वर्षी काम करायला लागतो पण तो पूर्ण विकसित झालेला नसतो. त्याचा पूर्ण विकास 25व्या वर्षापर्यंत चालू असतो. आणि त्यामुळे आज आपल्या समोर जी सगळी मुलं बसलेली आहेत त्यांच्या मेंदूमध्ये वर्क इन प्रोग्रेस काम चालू आहे. त्यांच्या मेंदूतला प्रीफ्रंटल कॉर्टेक्स विकसित होतो आहे, तिथे रचनात्मक बदल होत आहेत. आणि त्यामुळे या सगळ्या मुलांमधल्या ज्या काही समस्या असतात असं पालकांना वाटतं, खरं म्हणजे त्या समस्या नसतातच, ती नैसर्गिक भाग येतो, नॅचरल प्रोसेस आहे. याचं कारण त्यांचा प्रीफ्रंटल कॉर्टेक्स पूर्ण विकसित झालेला नाही आहे आणि त्यामुळे त्यांचं लक्ष विचलित होण्याची जी काही प्रवृत्ती आहे ती स्वाभाविकता अधिक आहे. त्यामुळे बरेच पालक असं म्हणतात माझा मुलगा माझी मुलगी चंचल आहे. तर हे चंचल असणं हे स्वाभाविक आहे. हे चंचलत्व म्हणजे काय की त्यांच्या मनात असंख्य विचार, वेगवेगळे विचार आणि भावना येत असतात आणि ते काय होतं ते सुद्धा आपण मेंदूत काय बदल होतो त्यावरून समजून घेऊया. की साधारण टीन एज मध्ये म्हणजे 13व्या वर्षानंतर जसे शरीरात बदल व्हायला लागतात तसेच मेंदूमध्येही काही बदल होऊ लागतात. त्यातला एक महत्वाचा बदल म्हणजे मेंदूतल्या आपल्या सगळ्या वेगवेगळ्या पेशी एकमेकांशी जोडलेल्या असतात, ज्या ॲक्झॉन्स म्हणजे एक प्रकारच्या तंतूंनी जोडलेल्या असतात. या तंतूंवर एक कव्हर निर्माण होऊ लागतं साधारण वयाच्या 10व्या-11व्या वर्षानंतर. म्हणजे 10-11 वर्षापर्यंत त्या तंतूंवर कव्हर नसतं. या कव्हरला शास्त्रीय भाषेत मायलिनेशन असं म्हणतात. हे कव्हर कशासाठी असतं? साधं उदाहरण घ्यायचं तर आपली इलेक्ट्रिक करंट वाहून नेणारी जी वायर असते त्याच्यावरचं जे प्लॅस्टिक कव्हर, तसं आपल्या मेंदूतल्या तंतूंवर कव्हर निर्माण होतं. त्याचा उद्देश त्या तंतूंमधून वेगानं लहरी वाहाव्यात हा असतो. हे कव्हर निर्माण झाल्यामुळे 12-13 वर्षानंतर हळूहळू त्या मुलांमध्ये विचारांची संख्या आणि विचारांची गती खूप वाढते.
ज्याचा परिणाम या मुलांमध्ये दिसून येतो आणि तो म्हणजे ती मुलं जेवायला बसली असतील तर हात म्हणजे त्यांच्या हातामध्ये घास असतो पण तो तोंडात घालायचंच विसरून जातात आणि तंद्रीत जातात, दिवा स्वप्न पाहायला लागतात, कोणत्या तरी विचारात हरवतात. दुसरं उदाहरण म्हणजे ती आंघोळ करायला गेली तर अर्धा एक तास ते आंघोळ करत राहू शकतात कारण त्यामध्ये सुद्धा मधीच ती तंद्रीत जातात. आणि हे जसं जेवताना आंघोळ करताना जातात तसंच अभ्यास करताना सुद्धा ती तंद्रीत जातात. आता हे ऐकत असताना सुद्धा त्यांच्या मेंदूमध्ये वेगवेगळे करंट वाहत असल्यामुळे त्यांचं मन विचलित होण्याची शक्यता मोठ्या माणसांपेक्षा अधिक असते. हे स्वाभाविक आहे, नैसर्गिक आहे. याची दोन कारणं आपण बघितली. एक तर लक्ष देण्याचं कौशल्य ज्याच्यामध्ये असतं तो वैचारिक मेंदू पूर्णतः विकसित झालेला नसतो, भावनिक मेंदू अधिक सक्रिय असतो. मेंदूतल्या तंतूंवर नवीन कव्हर निर्माण व्हायला लागलेलं असतं आणि त्यामुळे खूप वेगानं विचार, खूप संख्येनं विचार मनात येऊ लागलेले असतात आणि या विचारांच्या जंजाळात, विचारांच्या लाटांमध्ये कसं पोहायचं हे मात्र त्या विचाराला समजलेलं नसतं आणि त्यामुळे तो त्या विचारांच्या प्रवाहात वाहून जातो. लक्ष देण्याचं कौशल्य म्हणजे या लाटांमध्ये कसं पोहायचं याचं कौशल्य. आणि त्यामुळे हे कौशल्य प्रत्येक माणसानं खरं म्हणजे शिकणं आवश्यक आहे. लहान मुलांमध्ये अजून एक गोष्ट म्हणजे या पौगंडावस्थेत अजून एक गोष्ट घडते आणि ती म्हणजे त्यांच्या शरीरात सुद्धा बदल होत असतात. काही नवीन रसायनं शरीरामध्ये मेंदूमध्ये तयार होत असतात आणि त्या रसायनांचा परिणाम म्हणून नवीन भावना निर्माण होऊ लागलेल्या असतात. आणि मगाशी आपण पाहिलं की ज्यावेळी भावना असतात त्यावेळी आपल्या मेंदूतली सारे रिसोर्सेस ते स्वतःकडे खेचून घेत असतात आणि त्यामुळे मुलांचं लक्ष विचलित होण्याची शक्यता अधिक असते. आणि त्यामुळे या वयातली मुलं चंचल असणं, त्यांचं लक्ष विचलित होणं हे नैसर्गिक आहे, स्वाभाविक आहे. पण तरी देखील आपल्या साऱ्या महत्वाच्या परीक्षा आणि आयुष्यातले टर्निंग पॉइंट्स हे याच वयात असतात आणि त्याचमुळे लक्ष देण्याचं कौशल्य या मुलांनी देखील विकसित करणं आवश्यक आहे. त्यासाठी त्याने स्वतःची स्वप्न, स्वतःचं ध्येय, मला नक्की काय साधायचं आहे हे त्याने ठरवायला हवं. आता ही जी मेंदूची माहिती मी देतो आहे ती माहिती मला घ्यायची आहे असं त्यांचं ध्येय असेल तर त्यांचं लक्ष जरी विचलित झालं, दुसरेच काहीतरी विचार मनात येऊ लागले तरी सुद्धा ते त्यांचं लक्ष पुन्हा पुन्हा माझ्या बोलण्याकडे देऊ शकतात. आणि त्यामुळे लक्ष देण्याच्या कौशल्यामध्ये मनात वेगळे विचार न येणं अपेक्षित नसून वेगळे विचार आले की आपलं लक्ष त्या विचारापासून बाजूला करून आपण जिथे ठरवलं आहे तिथे म्हणजे भाषणामध्ये, वाचनामध्ये, समोर टीव्हीवर जर आपल्याला शैक्षणिक कार्यक्रम पाहायचा असेल तर त्यामध्ये हे द्यायचं आहे. जसं तुम्ही आता श्वासाच्या हालचालीकडे लक्ष दिलं तसं ज्यावेळी आपण हे लक्ष देऊ लागतो त्यावेळी आपल्या मेंदूतल्या त्या प्रीफ्रंटल कॉर्टेक्सला एक एक्झरसाइज मिळतो आणि तिथे नवीन पेशी वेगानं सुरू होतात, तिथे रचनात्मक बदल वेगाने होऊ लागतात आणि त्यामुळे लक्ष देण्याचं कौशल्य विकसित होत जातं. हे जसं मुलांचं होतं तसं वय वाढलेल्या माणसांमध्ये सुद्धा होतं आणि त्यामुळे आपल्या इच्छेनं आपलं लक्ष ठराविक ठिकाणी नेता येणं हे खूप महत्वाचं आहे. पण मग आपलं लक्ष असं ठराविक ठिकाणी नेणं का आवश्यक असतं? कारण असं जर आपलं लक्ष नेलं नाही तर आपल्या मेंदूमध्ये एक भाग असतो ज्याला डिफॉल्ट मोड नेटवर्क असं म्हणतात. मेंदू मधली त्याची इमेज तुम्हाला मध्ये हरवलेला असतो. विचारांच्या तरंगांमध्ये, विचारांच्या लहरांमध्ये वाहत जात असतो. एक विचार त्यामागून दुसरा विचार, विचारांची साखळी चालू असते. त्यावेळी आपल्या मेंदूमध्ये हा डिफॉल्ट मोड नेटवर्क नावाचा जो भाग आहे तो ऍक्टिव्ह असतो. म्हणजेच आपलं लक्ष ज्यावेळी जात असतं त्यावेळी हा डिफॉल्ट मोड नेटवर्क ऍक्टिव्ह असतो.
मगाशी मी जे सांगितलं की शास्त्रज्ञांनी असे प्रयोग सुरू केले 2000 साली की ठराविक गोष्ट करताना मेंदूमध्ये काय आहे हे बघायचं. तर त्यावेळी ते काही माणसं कंट्रोल ग्रुप म्हणून बसवायला लागले की जी माणसं शांत बसलेली आहेत त्यांना काहीच करायचं नाहीये, ती नुसतीच आरामात बसलेली आहेत आणि त्यांच्या मेंदूचा स्कॅन करायचा जो बेस ठरवायचा आणि मग गणित सोडवताना मेंदूत काय घडत आहे, चित्र करताना मेंदूत काय घडत आहे, गाणं म्हणताना मेंदूत काय घडत आहे तो फरक समजून घेण्यासाठी दुसऱ्या कृती दुसऱ्या माणसाला करायला लावायच्या आणि त्यावेळी मेंदूत होणारा फरक समजून घ्यायचा. अशा पद्धतीचे प्रयोग सुरू झाले. असं लक्षात आलं की जी माणसं आवाज क्लिअर येत नाही सर, आवाज क्लिअर येत नाहीये. ठीक आहे. जी माणसं शांत बसलेली असतात. हॅलो डॉक्टर साहेब. त्या माणसांच्या हॅलो हा थोडा सावकाश बोला. हळूहळू बोला डॉक्टर साहेब सावकाश बोला, आवाज क्लिअर येते. हॅलो हा आवाज क्लिअर येते, थोडं सावकाश बोला. ठीक आहे थँक्यू. आपल्या मेंदूमध्ये आपण ज्यावेळी ठराविक ठिकाणी लक्ष देत नसतो, आपलं लक्ष विचारांमध्ये वाहत असतं, एकामागे दुसरा विचार, असं ज्यावेळी आपलं मन असतं त्यावेळी आपल्या मेंदूतला एक भाग सक्रिय असतो. मगाशी मी जे सांगितलं की असे प्रयोग करत असताना अशा माणसांना जे काही करत नाही आहेत, नुसतीच बसलेली आहेत, त्या सर्व माणसांच्या मेंदूतला हा भाग सक्रिय आहे असं पहिल्यांदा मेंदू तज्ञांच्या लक्षात आलं आणि मग त्यांनी यावर अधिक संशोधन सुरू केलं आणि त्यांच्या असं लक्षात आलं की झोपेतून माणूस जागा झाला की मेंदूतला हा भाग सक्रिय झालेला असतो आणि म्हणून त्यांनी मेंदूतल्या या भागाला डिफॉल्ट मोड नेटवर्क असं नाव दिलं. तुम्हाला सर्वांना डिफॉल्ट मोड हा शब्द माहिती असणार कारण तो कॉम्प्युटर मध्ये वापरला जातो. कॉम्प्युटर मध्ये जो मोड आपण सिलेक्ट केलेला असतो तो त्याचा डिफॉल्ट मोड असतो. आपण कॉम्प्युटर सुरू केला की त्या मोड मध्ये तो सुरू होतो. तसंच आपल्या या सुपर कॉम्प्युटरचा मेंदूचा डिफॉल्ट मोड हा विचारात राहणं, आपणहून लक्ष वेगवेगळ्या ठिकाणी जात राहणं असं आहे. आणि असं विचारात राहत असताना मेंदूतले कोणते भाग ओळखलेला आहे त्यामध्ये एक भाग असतो तो म्हणजे भावनांशी संबंधित अमायग्डाला. मगाशी आपण जो लिम्बिक सिस्टीम मध्ये एक जो डेंजर सेंटर म्हणून जो भाग बघितला, हा भाग यावेळी सक्रिय असतो आणि त्याचमुळे भावनांशी संबंधित अनेक विचार आपल्या मनात येत असतात. आपल्या मनात येणारे विचार हे बऱ्याचदा भावनांशी संबंधित असतात. भूतकाळात जे काही घडून गेलं त्यावेळी राग वाटतं, भविष्यात जे काही घडायचं आहे त्याची चिंता वाटते आहे, त्याचे विचार मनात आपणहून पुन्हा पुन्हा येत असतात. त्याचबरोबर इथे आता आकृतीमध्ये तुम्हाला एक पिवळ्या रंगाचा भाग दिसतो आहे या डायग्राम मध्ये, या इमेज मध्ये. याला पोस्टेरियल सिंग्युलेट कॉर्टेक्स असं म्हणतात आणि हा मीशी संबंधित भाग आहे. मी, माझी जी काही सेल्फ आयडेंटिटी आहे, ज्यावेळी मी विचारात वाहत असतो त्यावेळी माझी ही सेल्फ आयडेंटिटी ही सुद्धा अधिक प्रखर असते कारण ते विचार सारे हे माझ्याशीच संबंधित असतात. मला काय झालं, मला काय करायचं आहे, मला कोण काय बोललं किंवा मला काय साधायचं आहे, अशी जी काही हे जे काही असतं त्यावेळी हा पोस्टेरियल सिंग्युलेट कॉर्टेक्स या इमेज मध्ये जो पिवळा भाग आहे तो ऍक्टिव्ह असतो.
मगाशी आपण जे पौगंडावस्थेमधले जी काही वेगवेगळे बदल बघितले त्यामध्ये हा एक महत्वाचा बदल आहे की हे जे काही मी सेल्फ आयडेंटिटी हे बदल हे सुद्धा साधारण 9व्या-10व्या वर्षापासून सुरू होतात आणि त्या मुलाला आता स्वतःच वेगळं अस्तित्व निर्माण करायचं असतं, ते दाखवून द्यायचं असतं. आणि म्हणूनच हळूहळू मोठी होणारी मुलं घरात रमण्यापेक्षा मित्रांमध्ये मैत्रिणींमध्ये अधिक रमतात, कारण ते त्यांचं विश्व असतं. घरातलं विश्व हे पालकांचं विश्व असतं असं त्यांना वाटत असतं. आणि त्यामुळे स्वतःची आयडेंटिटी निर्माण करणं, माझ्यातलं मी सेंटर डेव्हलप करणं ही प्रक्रिया सुद्धा साधारण 10-11 वर्षानंतर सुरू होते. आणि आता पालकांशी मुलांचे वाद होऊ लागतात. आईला समजत नाही की आतापर्यंत आपल्या पदराखाली लपणारा बंड्या अचानक उलट उत्तर का देऊ लागतो. याचं कारण आता तो त्याचं वेगळं अस्तित्व निर्माण करत असतो, ते शोधत असतो. आई वडिलांपेक्षा माझी काही वेगळी मतं आहेत असं त्याला वाटत असतं. आणि त्यामुळे आई वडिलांचं बोलणं, विशेषतः उपदेशाचं बोलणं, हे त्याला बोरिंग लेक्चर वाटायला लागतं. हे जर टाळायचं असेल तर हळूहळू पालकत्वामध्ये सुद्धा बदल होणं अपेक्षित आहे. आणि ते बदल म्हणजे पौगंडावस्थेतल्या मुलांशी ही एक मधली अवस्था आहे. आपण असं म्हणू की 16व्या वर्षानंतर मुलांशी पूर्णतः मित्र मैत्रिणीच्या नात्यानं वागायला हवं. पण 16 वर्षापर्यंत म्हणजे आपण असं म्हटलं की 11 वर्षापासून 16-17 वर्षापर्यंतचा काळ हा अधिक वेगळा आहे. हे स्थित्यंतराची वर्ष आहेत. आणि त्यामुळे मूल म्हणून आई वडील जे काही करत असतात त्याची काळजी घेणं, त्याला आधार देणं, हे सगळं करायलाच हवं. पण त्याचबरोबर त्याची आयडेंटिटी, त्याचं वेगळं अस्तित्व याला अडथळा निर्माण करता नाहीये. ते अस्तित्व मान्य करायला हवं. ते अस्तित्व विकसित होईल असं पोषक वातावरण निर्माण करायला हवं. आणि हे असं पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी ज्या काही गोष्टी आवश्यक आहेत त्या आता मी ओघानं बोलतो, कारण माझ्याकडे अनेक पालक त्यांची मुलं घेऊन येतात आणि त्यांच्या ज्या काही कॉमन तक्रारी असतात त्या मी आता सांगतो. आणि त्यामुळे आता या वयामध्ये विशेषतः पालकांनी आणि मुलांनी देखील कुठे लक्ष द्यायला हवं हे आता आपण समजून घेऊया. यामध्ये आढळणारी एक पहिली समस्या म्हणजे मुलं चंचल आहेत, अभ्यासाची त्यांना आवड नाही, अभ्यासात त्यांचं मन रमत नाही. ही असू शकते. कारण एक आहे की अभ्यास का करायचा आणि अभ्यास करायचा म्हणजे काय याचीच मुलांशी कधी चर्चा केलेली नसते. या वयामध्ये ती चर्चा मुलांशी करायला हवी की तू आता जो काय 5वी 6वी 7वी पुढे पुढे शिकत जाणार आहे आणि त्यावेळी तुला अभ्यास करणं अपेक्षित आहे. आता सुद्धा जरी समोर शिक्षक नसतील तरी सुद्धा अभ्यास करायचा आहे. हा अभ्यास का करायचा? तर आपल्याला ज्ञान मिळवायचं आहे. जो अजिबात शाळेत गेलेला नाही त्याला जी माहिती नाही आहे ती माहिती तुम्हाला मिळणार आहे. आणि ती माहिती मिळण्यासाठी तुमचे विषयांचे वेगवेगळे गट केलेले आहेत. शिक्षण तज्ञांना असं वाटतं की जी मिनिमम माहिती, कमीत कमी माहिती साधारण 10वी पर्यंत म्हणजे 16 वर्षापर्यंत मुलांना मिळाली पाहिजे. ती माहिती तुम्हाला या सगळ्या सिलेबस मधून दिली जात असते. आणि ही माहिती महत्वाची आहे. आपल्याला माणूस म्हणून जर विकसित व्हायचं असल्या विज्ञान
हिस्ट्री याबद्दलची माहिती असली पाहिजे. त्यामुळे अभ्यासाचा एक उद्देश माहिती मिळवणं हा आहे. दुसरा उद्देश माहिती लक्षात ठेवणं हा आहे. कारण नुसती माहिती मिळवली पण ती माझ्या लक्षातच नसेल आणि योग्य वेळी मी ती वापरू शकत नसेल तर त्या माहिती मिळवण्याला काही अर्थ नाही. आणि त्यामुळे अभ्यास म्हणजे काय? अभ्यास म्हणजे पुन्हा पुन्हा एकच ती गोष्ट करणं. अभ्यास केवळ विषयांचाच करायचा असतो असं नाही, तर गाण्याचाही अभ्यास करायचा असतो, ज्याला आपण रियाज म्हणतो. खेळाचा अभ्यास करायचा असतो. सचिन तेंडुलकर 10वीत असतानाच पुस्तकांपेक्षा खेळाचा अभ्यास 10 तास करत होता, कारण त्याचं ध्येय त्यावेळीच नक्की झालेलं होतं. तर हा खेळाची प्रॅक्टिस हा सुद्धा अभ्यासच आहे. कोणतंही कौशल्य विकसित करायचं असेल तर तो अभ्यास करावा लागतो. ज्यावेळी सायकल चालवायला तुम्ही शिकता त्यावेळी त्याचा अभ्यासच करत असता. आणि त्यामुळे अभ्यास म्हणजे पुन्हा पुन्हा करायची कृती. मग ती माहिती घेण्यासाठी असेल, माहिती लक्षात ठेवण्यासाठी असेल, किंवा एखादं कौशल्य विकसित करण्यासाठी असेल, ती पुन्हा पुन्हा करावी लागते. ती पुन्हा पुन्हा यासाठी करावी लागते कारण आपण एकदा वाचतो त्यावेळी ते सगळं आपल्याला समजतच असं नाही, आणि म्हणून पुन्हा वाचावं लागतं. मग नव्यानं वाचताना नव्यानं काहीतरी समजतं. आता जे समजलं आहे ते सगळं लक्षात राहतं असंही नाही. असा कुणीच माणूस नाही जे काही ऐकलं ते सगळंच्या सगळं लक्षात राहील. ते ऐकताना जेवढं लक्ष तिथे दिलेलं असतं तेवढं लक्षात राहण्याचं प्रमाण हे असतं. पण मधून आपलं लक्ष निसर्गतः विचलित होत असतं आणि त्यामुळे काही गोष्टी समजल्या नसतात, काही गोष्टी लक्षात राहिलेल्या नसतात. आणि त्यामुळे अभ्यास करताना समजलं आहे लक्षात असे प्रश्न स्वतःला विचारून ते पुन्हा पुन्हा तपासायला हवं. जे लक्षात नाही ते पुन्हा वाचायला हवं, पुन्हा ऐकायला हवं. आणि हे असं पुन्हा पुन्हा करणं म्हणजे अभ्यास करणं. जसं आपण सायकल चालवण्याचं कौशल्य, तसंच आकृती स्किल, ग्राफ काढण्याचं स्किल, वेगवेगळी गणितं सोडवण्याचं स्किल, वेगवेगळ्या भाषेत बोलण्याची, वेगवेगळ्या भाषा समजण्याचं स्किल, हे कोणतंही स्किल विकसित करायचं असेल तरी सुद्धा अभ्यास आवश्यक आहे. ते प्राप्त करणं आवश्यक आहे. कोणतीही गोष्ट आपण पुन्हा पुन्हा करत असतो त्यावेळी स्वाभाविकपणे त्याचा कंटाळा येतो. पण कोणतीही नवीन गोष्ट असतो त्यावेळी उत्सुकता असते आणि त्यामुळे आपल्या मेंदूमध्ये डोपामिनचं केमिकल पसरत असतं. हे केमिकल उत्सुकतेसाठी आवश्यक असतं. त्यावेळी कोणतीही गोष्ट, कोणतीही कृती सवयीची होते, त्यावेळी हे डोपामाइन पाझरणं हळूहळू कमी होतं आणि माणसाला कंटाळा येऊ लागतो. त्यामुळे अभ्यास करताना कंटाळा येणं हे सुद्धा नैसर्गिक आहे, स्वाभाविक आहे. कंटाळा आला तरी सुद्धा पुन्हा अभ्यास करणं हे महत्वाचं आहे, हे आवश्यक आहे. आवाज नीट येत नाही. सचिनला असता, सचिन तेंडुलकरला, ठीक आहे ठीक आहे, लक्ष द्यायचं नाही. नेटवर्कचा आवाज ब्रेक होतोय सर. सचिन तेंडुलकरला 10 तास ज्यावेळी तो प्रॅक्टिस, सर आवाज ब्रेक होतोय. नाही, त्यांचा नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे. ठीक आहे ठीक आहे. रुरल एरियामध्ये असल्यामुळे नेटवर्कचा थोडा प्रॉब्लेम आहे. बोला सर. हा बोला सर, आवाज येतोय. तर अभ्यास करताना कंटाळा येणं हे स्वाभाविक आहे. कंटाळा आला तरी अभ्यास करणं हे महत्वाचं आहे. आणि त्यामुळे 10 मिनिट
उभं राहून थोडं स्ट्रेचिंग करणं, शरीराचे स्नायू ताणणं, एखादी वेगळी कृती करणं, हे जर आपण करू लागलो तर कंटाळ्यावर आपण काही मिळवू शकतो. त्यामुळे अभ्यास करताना सर आवाजाचा प्रॉब्लेमच येतोय सर. त्यांचा निरुपाय आहे त्याचा, कारण काय नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्यामुळे प्रॉब्लेम आहे. हो ओके, ते आता ते बाहेरच आलेत. हा, नेटवर्कचा इश्यू आहे. ते काहीच नाही करू शकत त्याला. ऐकू येतोय का आवाज? हॅलो, हा बोला सर. आता ऐकू येतोय का आवाज? हो येतोय येतोय सर. हा, हे बाकीच्यांचे मायक्रोफोन बंद म्यूट आहेत, म्यूट आहेत, करा. बाकीच्यांचे म्यूट आहेत सर. शब्द कळत शब्द नाही. होत नाही, येत नाहीत बरोबर. ओके ओके, काहीतरी आवाज येतो पण शब्द काय आहेत ते समजत नाही. ठीक आहे ठीक आहे. आपण हेडफोन काढून जर बोलला तर आवाज येईल तो. होय होय, हेडफोन काढूनच. नाही सर, काय होतं स्क्रीन आणि मी तुम्हाला स्लाइड मध्ये दोन्ही शेअर करताना थोडासा आवाजाचा प्रॉब्लेम येतो सर. दोन्ही ऍट अ टाइम शेअर चालू आहे, स्क्रीन शेअरही चालू आहे आणि आवाजही चालू आहे, त्यामुळे थोडंसं अडचण येते सर. स्क्रीन शेअर करतोय, थोडीशी अडचण होते. व्हिडिओ माझा बंद करा. हा व्हिडिओ बंदच आहे सर तुमचा. व्हिडिओ बंद करा. मी हो स्क्रीन बंदच आहे, व्हिडिओ बंदच आहे सर तुमचा. हा हा, बरोबर. तर आता आपण पुढे तुम्हाला आता स्क्रीनवर काही लिहिलेलं दिसत असेल. त्याचा महत्वाचा मुद्दा आहे की आपलं लक्ष ज्यावेळी विचारांमध्ये विचलित असतं त्याला आपण डिफॉल्ट मोड नेटवर्कची ऍक्टिव्हिटी असं म्हणतो. आणि ही डिफॉल्ट मोड नेटवर्कची ऍक्टिव्हिटी जर अधिक असेल तर त्याचे अनेक प्रॉब्लेम होऊ शकतात. कंटाळा येणं, निगेटिव्ह मूड, याचंही एक कारण अधिक ओव्हर ऍक्टिव्ह डिफॉल्ट मोड नेटवर्क हे आहे. मी उडवलं त्याला, मी काढून टाकलं त्याला, मगासपासून तो हे करतोय. हा हा, पाठव ना पाठव. हॅलो, आवाज येतोय का? हा येतोय येतोय सर. हा, तर आपण सर्व मुलांनी आणि त्यांच्या पालकांनीही लक्षात घ्यायला हवं की लक्ष देण्याच्या कौशल्याचा एक उद्देश आपण विचारात भरकटलेलो आहो हे लक्षात येणं हा आहे. आपण विचारात ज्यावेळी भरकटलेलो असतो त्यावेळी आपल्या मेंदूतला डिफॉल्ट मोड नेटवर्क हा सक्रिय असतो. डिफॉल्ट मोड नेटवर्क सक्रिय असणं काही गोष्टींसाठी आवश्यक आहे आणि नवीन कल्पना सुचणं, क्रिएटिव्ह आयडियाज या डिफॉल्ट मोड नेटवर्क ज्यावेळी सक्रिय असतो त्याच वेळी सुचत असतात. रात्री झोपेत सुद्धा हा डिफॉल्ट मोड नेटवर्क ऍक्टिव्ह असतो आणि त्यामुळे झोपेत वेगवेगळी दृश्य आपल्याला दिसत असतात. पण एखादी नवीन कल्पना सुचली की त्या कल्पनेवर लक्ष देऊन काम करावं लागतं. केवळ नवीन नवीन कल्पना सुचून कोणत्याच बदल होत नाहीत, कोणत्याच क्रिएटिव्ह थिंग निर्माण होत नाहीत. त्यामुळे कल्पना सुचण्यापर्यंत डिफॉल्ट मोड नेटवर्क लक्ष जिथे आपलं जात आहे तिथे जाऊ देणं हे महत्वाचं असतं. पण एखादी नवीन कल्पना सुचली की त्यावर काम करण्यासाठी पुन्हा आपलं लक्ष देण्याचं कौशल्य हे महत्वाचं असतं. आणि ते जर लक्ष देण्याचं कौशल्य आपण विकसित केलं तर मग आपली जी काही आयडिया आहे, जी काही नवीन कल्पना आहे ती आपण प्रत्यक्षात आणू शकतो. आणि त्यामुळे लक्ष देण्याच्या कौशल्यामध्ये मनात विचार अन्य न येणं हे अपेक्षित नाही.
मनात अन्य विचार आले आहेत याचं भान येणं हे अपेक्षित आहे. आणि असं भान ज्यावेळी आपल्याला येतं त्यावेळी आपल्या मेंदूतलं ते अटेन्शन सेंटर हे ऍक्टिव्ह होत असतं. त्यामुळे आता आपण जो पुढचा एक्सरसाइज करणार आहोत तो मगाच्या सारखा श्वासावर लक्ष देण्याचा एक्सरसाइज करणार आहोत. श्वासावर लक्ष ठेवायचं आहे, डोळे बंद करायचे, एक हात छातीवर ठेवायचा, एक हात पोटावर ठेवायचा आणि आपलं लक्ष श्वासाच्या हालचालीकडे द्यायचं. आता श्वास मोजण्याची काही गरज नाही, श्वास आत येतोय आणि बाहेर पडतोय. ज्यावेळी तुम्ही असं लक्ष देत असाल तुमचं लक्ष तिथे अधिक वेळ राहणार नाही, तुमच्या मनात वेगळे विचार येऊ लागतील आणि हे वेगळे विचार आत्ता माझ्या मनात आहेत, माझं आत्ता श्वासावर लक्ष नाही याचं भान येणं हे महत्वाचं आहे. त्यामुळे आपला एक्सरसाइज आता असा आहे की श्वासावर लक्ष द्यायचं आणि ज्यावेळी लक्षात येईल की माझं लक्ष श्वासावर नाही त्यावेळी आपलीच एक कानाची पाळी धरायची आणि लक्ष पुन्हा श्वासावर आणायचं. आपलं लक्ष श्वासावर नाही हे लक्षात येणं म्हणजे आपलं लक्ष कुठे जात आहे त्याकडे आपण लक्ष दिलं. आपल्या मनात विचार येऊ लागतात त्यावेळी आपलं लक्ष त्या विचारात जात असतं. ते विचारात जाणारं लक्ष पुन्हा आपण श्वासावर आणतो. त्यावेळी मगाशी आपण बघितली की टॉप डाऊन प्रोसेस आपल्या मेंदूत सुरू करतो. पुन्हा काही काळ टॉप डाऊन प्रोसेस आपल्याला श्वास समजतो आहे आणि पुन्हा बॉटम अप प्रोसेस अधिक वेगानं अधिक प्राबल्यानं होते आणि आपलं लक्ष विचलित होतं. आता आपण हा अनुभव घ्यायचा आहे की आपलं लक्ष कसं विचलित होतं. डोळे बंद करायचे आणि आपलं लक्ष श्वासाच्या हालचालीवर, श्वासाची हालचाल समजते आहे, श्वास आत येतोय बाहेर पडतोय. मनात विचार येऊ लागतात म्हणजे आपलं लक्ष जातं. ते लक्ष कुठे जातं हे आपण पाहू शकतो आणि आपलं लक्ष पुन्हा श्वासावर आणायचं. बऱ्याच वेळ आपलं लक्ष हे विचारात जात असतं. आपलं लक्ष पुन्हा श्वासावर. आपण फक्त हे 2 मिनिटं करणार आहोत. पण लक्ष विचलित होणं लक्षात यायला हवं. माझं लक्ष श्वासावर राहिलेलं नाही हे लक्षात येणं इज अ सेलिब्रेटिंग मोमेंट. साजरा करण्याचा तो क्षण आहे. हे लक्षात आलं की आपलं लक्ष पुन्हा श्वासावर आणायचं. छान, डोळे उघडायला हरकत नाही. आता तुम्ही ही जी काही प्रक्रिया केली
ही प्रक्रिया असं पुन्हा पुन्हा करत राहिलं तर आपल्या मेंदूमध्ये रचनात्मक बदल दिसतात. हे 2005 साली स्पष्ट झालं. आपल्या मेंदूतल्या प्रीफ्रंटल कॉर्टेक्सची वाढ अधिक वेगानं होते, तिथे नवीन पेशी निर्माण होतात. आता हे जसं तुम्ही श्वासावर लक्ष ठेवलं तसंच तुमच्या वाचनावरही ठेवू शकता. म्हणजे तुम्ही काहीतरी एक पुस्तक वाचत आहात, एक पेन्सिल घ्यायची आणि जोपर्यंत तुमचं लक्ष वाचनावर आहे, तुम्ही जे काही वाचता आहात त्या ओळीवर, त्या अक्षरांवर तुमचं लक्ष आहे आणि त्याचा अर्थ तुम्हाला समजतो आहे, तोपर्यंत पेन्सिलची हळू रेघ त्या पुस्तकावर एक लाईन सावकाश आखायची, सावकाश अशी पेन्सिलने लाईन करायची. पण तुमचं लक्ष सतत पुस्तकात राहत नाही. मनात दुसरे विचार येतात, मित्र मैत्रिणी आठवतात, विराट कोहली आठवतो. आणि ज्यावेळी तुमच्या लक्षात येईल की आता आपलं लक्ष वाचनावर राहिलेलं नाही, त्यावेळी पुन्हा तुम्ही कुठपासून आपली पेन्सिल ओढली गेली नाहीये का, किंवा ती सवयीने ओढली गेली आहे का, किंवा कुठपर्यंत आपल्याला वाचलेलं समजलं आणि कुठलं नंतर आपल्याला समजलं नाही, हे पुन्हा पाहायचं. ओके, या ठिकाणी माझं लक्ष विचलित झालं आणि तो भाग पुन्हा वाचायचा. म्हणजेच आपल्याला हे समजून घ्यायला हवं की लक्ष विचलित होणं हे नैसर्गिक आहे, स्वाभाविक आहे. लक्ष विचलित झालेलं आहे हे लक्षात येणं खूप महत्वाचं आहे. आणि ते लक्षात आल्यानंतर आपण जिथे ठरवलं आहे तिथे लक्ष देणं हे शक्य आहे, हे आवश्यक आहे. असं लक्ष तुम्ही वाचनावर देऊ शकता. आत्ता हे ऐकत असताना तुमच्या मनात वेगळे विचार येतील, ज्यावेळी लक्षात येईल त्यावेळी तुम्ही पुन्हा तुमचं लक्ष या आवाजाकडे, या स्क्रीनकडे देऊ शकता. आणि लक्ष देण्याचं कौशल्य म्हणजे स्वतःच्या इच्छेनं कोणत्या गोष्टीला आता महत्व द्यायचं आहे ते ठरवणं. आता हे जसं अभ्यासासाठी महत्वाचं आहे, तसंच आणखी एका गोष्टीसाठी लक्ष देणं आणि लक्ष देण्याचं कौशल्य विकसित करणं महत्वाचं आहे. तेवढं बोलून माझं बोलणं नंतर कोणाचे काही प्रश्न असतील तर आपण त्याची चर्चा करू शकतो. मगाशी आपण जे बघितलं की टीन एज मध्ये येत असताना मुलांच्या मनात वेगवेगळ्या विचार खूप संख्येने येऊ लागतात आणि तशाच वेगवेगळ्या भावनाही येऊ लागतात. याचं कारण त्यांच्या शरीरात आता वेगळी रसायनं तयार होऊ लागलेली असतात. अशा वेळी मनात येणाऱ्या भावना आणि विचार यांच्याकडे सुद्धा लक्ष देणं हे आवश्यक असतं. अन्यथा सबकॉन्शियसली त्या भावना वाढत जातात आणि आपला कधी कब्जा घेतात आणि आपल्याकडून सैराट वागणं कधी होतं ते आपल्याला समजत नाही. सैराट म्हणजे इम्पल्सिव्ह बिहेवियर. इम्पल्सिव्ह बिहेवियर मग ते प्रेमात पडण्याचं असेल किंवा आत्महत्येसारख्या एखाद्या कृतीचं असेल. हे का होतं तर भावना तीव्र होतात. आणि आता तुम्हाला जी एक इमेज दिसते आहे त्यामध्ये तुम्हाला असं दिसेल की त्यामध्ये अमायग्डाला नावाचा अवयव आहे मेंदू मधलं. आपण बघितलं तो लिम्बिक सिस्टीम मधला भावनिक मेंदू आहे. 25 पर्यंत हा अमायग्डाला असाही अधिक सक्रिय असतो कारण प्रीफ्रंटल कॉर्टेक्स फारसा सक्रिय झालेला नसतो. पण त्याचमुळे ज्यावेळी एखाद्या माणसाला, एखाद्या मुलाला खूप राग येतो त्यावेळी जर त्या मेंदूचा स्कॅन केला त्या मुलाचा तर त्यावेळी असं दिसतं
की त्याच्या मेंदूतला अमायग्डाला हा खूप सक्रिय आहे, पण प्रीफ्रंटल कॉर्टेक्स मध्ये आता एक नाव दाखवलेलं आहे अँटेरियल सिंग्युलेट कॉर्टेक्स. मेंदूतला हा भाग हा भावनांचं नियमन करत असतो, सेल्फ रेग्युलेशन करत असतो. म्हणजे एखाद्या माणसाला राग आलेला आहे, पण तो रागाच्या भरात भांडत नाही आहे, मारामारी करायला जात नाही आहे. त्याला याचं भान आहे की मला आता राग आलेला आहे, पण तो कधी योग्य वेळी योग्य प्रकारे कसा व्यक्त करायचा हे ज्यावेळी तो विचार करत असतो त्यावेळी त्याच्या मेंदूचा जर स्कॅन केला तर हा अँटेरियल सिंग्युलेट कॉर्टेक्स असं जे आता नाव दिसतंय तो मेंदूतला भागही सक्रिय दिसतो. अमायग्डाला देखील सक्रिय असतो आणि तो अँटेरियल सिंग्युलेट कॉर्टेक्स ही सक्रिय असतो. आणि त्यामुळे मेंदू तज्ञांना असं वाटतं की हा अँटेरियल सिंग्युलेट कॉर्टेक्स हा आपलं इम्पल्सिव्ह बिहेवियर थांबवत असतो. सैराट कृती मनात आलं आणि ते केलं, त्याचे काय फायदे तोटे आहेत, त्यामध्ये काय धोके आहेत याचा विचार न करता जी कृती होते, ही कृती जर अँटेरियल सिंग्युलेट कॉर्टेक्स सक्रिय असेल तर होणार नाही. आणि त्यामुळे वयाच्या 7-8 वर्षानंतर ह्या अँटेरियल सिंग्युलेट कॉर्टेक्सला विकसित करणारे काही मेंदूचे व्यायाम देणं आवश्यक आहे. आणि हे व्यायाम सुद्धा लक्ष देण्याचे व्यायाम आहेत. त्यामुळे आपण पुन्हा समजून घेऊया की मोठ्या माणसांची आणि टीन एज मधल्या मुलांची सुद्धा इम्पल्सिव्ह ऍक्टिव्हिटी जर कमी करायची असेल तर अमायग्डालाची सक्रियता कमी करायला हवी आणि अँटेरियल सिंग्युलेट कॉर्टेक्सची सक्रियता वाढवायला हवी. ही अँटेरियल सिंग्युलेट कॉर्टेक्सची सक्रियता केव्हा वाढते तर ज्यावेळी मी स्वतःला थांबवतो. म्हणूनच त्याला सेल्फ रेग्युलेशन सेंटर असं म्हणतात. आणि असं स्वतःला थांबवणं याची प्रॅक्टिस आपण करू शकतो. त्याची प्रॅक्टिस आता आपण करूया. आणि ती म्हणजे 3 मिनिटं स्थिर बसणं. 3 मिनिटं शरीराची कोणतीही हालचाल करायची नाही. हालचाल करावी असं वाटेल पण आपण स्वतःला थांबवायचं. आम्ही हे शाळांमधून कार्यक्रम घेतो आणि अगदी 5वी पासूनची मुलं 5-5 मिनिटं स्थिर बसू शकतात. तुम्ही जर आता ठरवलं तर तुम्ही 3 मिनिटं स्थिर बसू शकता. स्थिर बसायचं म्हणजे शरीराची कोणती हालचाल करायची नाही, अन्यथा आपण सतत हात हलवत असतो, पाय हलवत असतो. आता असं ठरवायचं की मी शरीराचा कोणताही भाग हलवणार नाही. मग कदाचित पायात मुंग्या येतील तरी सुद्धा 3 मिनिटं, फक्त 3 मिनिटं मी पाहीन मुंग्या कुठे येत आहेत, कुठे दुखतंय, कुठे खाज उठते आहे, पण तरीही शरीराची हालचाल करणार नाही. माझ्या शरीरात अन्य ठिकाणी काही जाणवतंय का त्याकडे मी लक्ष ठेवेन, नाहीतर श्वासाकडे लक्ष ठेवेन. असं आपण एक्सरसाइज आता 3 मिनिटं करूया. मेंदू विज्ञानात असं लक्षात आलंय की हा ब्रेन एक्सरसाइज आहे आणि असा एक्सरसाइज जर आपण केला तर आपण आपल्या भावनांवर कंट्रोल करू शकतो, भावना रेग्युलेट करू शकतो. कंटाळा आला तरी त्यात वाहत जात नाही, मनात कुठलेही वेगळे विचार आले तरी त्यात वाहत जात नाही. आणि त्यामुळे लक्ष देण्याच्या कौशल्यामध्ये हे कौशल्य सुद्धा खूप महत्वाचं आहे. त्यासाठी आता आपण सराव करूया. जी कोणती तुमची पोझिशन असेल, खुर्चीत बसलेले असू शकता, मांडी घालून बसू शकता. पूर्वी आम्ही लहान असताना एक स्टॅच्यू म्हणून खेळ खेळायचो. तुम्ही सुद्धा हा खेळ खेळायला हरकत नाही की एकानं स्टॅच्यू असं म्हटलं की ज्या कुठल्या पोझिशन मध्ये त्यामध्ये त्या मुलानं तसंच राहायचं.
हे स्वतःला स्थिर करणं हे आपल्या मेंदूतल्या प्रीफ्रंटल कॉर्टेक्सला दिलेला एक व्यायाम आहे. आणि त्यासाठी आता आपण तो व्यायाम देऊया. कोणत्याही स्थितीमध्ये बसा, डोळे बंद करायचे आणि असा निश्चय करायचा की पुढली 3 मिनिटं मी शरीराची हालचाल करणार नाही. आणि आता आपलं लक्ष कुठे द्यायचं तर ते श्वासावर द्यायचं. श्वास समजतो आहे. आणि श्वासाच्या जोडीनं छातीत किंवा पोटात अन्य काही समजतंय का त्याकडे सुद्धा लक्ष द्यायचं. म्हणजे कुठे खाज उठते का, कुठे धडधड वाटते का, कुठे जळजळ होते का. त्याच वेळी मनात विचार येतील, मनात नोंद करायची. ओके, आता माझ्या मनात हा विचार आहे असं म्हणून लक्ष पुन्हा श्वासावर द्यायचं. श्वासाची हालचाल समजते आहे. आणि पुन्हा मन विचलित होईल, लक्ष विचलित होईल. कदाचित बाहेरचे आवाज ऐकू येतील. त्या आवाजाबरोबर पुन्हा विचार मनात सुरू होतील. पुन्हा नोंद करायची. ओके, मनात आत्ता हे विचार आहेत. आणि लक्ष पुन्हा श्वासावर आणायचं. श्वास समजतो आहे. कुणाच्या शरीरात काहीतरी खाज उठू लागेल, दुखू लागेल, त्याची नोंद करायची. पण आता खाजवायचं नाही. बघूया खाज तशीच राहते की आपोआप कमी होते असं म्हणायचं आणि लक्ष श्वासावर आणायचं. शेवटचं 1 मिनिट श्वासावर लक्ष ठेवायचं. शरीराला स्थिर ठेवायचं. आणि लक्ष कुठेतरी जाईल. ते लक्ष पुन्हा श्वासावर द्यायचं. मनात विचार असतील, त्या विचारात वाहत न जाता नोंद करायची. आता मनात हे विचार आले. ओके, लक्ष पुन्हा श्वासावर न्यायचं. छान, अभिनंदन. 3 मिनिटं पूर्ण झालेली आहेत. जे जे स्थिर बसू शकले 3 मिनिटं त्यांनी सर्वांनी स्वतःची एक पाठ थोपटून घ्यायची, स्वतःला शाबासकी घ्यायची. हळूहळू आपण हा काल वाढवू शकतो. आता मनात हे जे विचार येतात त्या विचारांबद्दल न्यूरोसायन्स काय सांगता आहे ते मी सांगतो आणि मग आपलं सेशन संपेल.
आपण ज्यावेळी असं शांत बसलेलो असतो किंवा विचारांच्या तंद्रीत असतो त्यावेळी मनात वेगवेगळे विचार येत असतात. आता आपण हे समजून घ्यायला हवं की सगळे विचार येणं हे नॉर्मल आहे, ओके आहे. ऑल थॉट्स आर ओके, ऑल बिहेवियर इज नॉट ओके. त्यातला फरक आपण समजून घेऊया. ऑल थॉट्स आर ओके म्हणजे काय की मनात अनेक वेगवेगळे विचार येऊ शकतात. आजकाल 8वी 9वी पासून गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड असतात, त्यांचे विचार येऊ शकतात. ज्यांचे गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड नाहीत त्यांना त्याबद्दलचे विचार येऊ शकतात. म्हणजे माझ्याकडे अशी मुलं आलेली आहेत हा प्रॉब्लेम घेऊन की मला डिप्रेशन येतं कारण मला गर्लफ्रेंड नाही, वय वर्ष इयत्ता 9वी. तर हे सारे विचार आहेत. त्या विचारांशी झगडण्यात महत्व नाही, कारण ते झगडायला लागलो तर ते विचार पुन्हा पुन्हा येतात. त्या विचारांना महत्व द्यायचं नाही आणि त्यानुसार कृती करायची नाही. हॅलो, आवाज येतोय एक माझा? येतोय, आवाज येतोय सर. हा, 2 मिनिटात मी संपवतो. ऑल थॉट्स आर ओके, ऑल बिहेवियर इज नॉट ओके. मनात येणारे हे विचार आहेत, त्या विचारानुसार कृती न करणं किंवा कृती करणं हे म्हणजे कोणत्या विचाराकडे लक्ष द्यायचं आणि कोणत्या विचाराकडे लक्ष द्यायचं नाही याचा निर्णय घ्यायचा आहे. आणि तो निर्णय या विचारांकडे सुद्धा दुर्लक्ष करून चालत नाही. कारण न्यूरोसायन्सला आता असं जाणवलं आहे की आपल्या मनात हे जे विचार वेगवेगळे येत राहतात ते विचार जर आपण लक्ष दिलं नाही तर त्यांची ताकद वाढत जाते आणि त्यामधून सैन्यात वाढणं होतं. त्यामुळे मनात येणारे विचार आणि भावना या अगदी आवाज येत नाहीये सर. भावनांची नोंद करणं आवश्यक आहे. पालकांनी सुद्धा मुलांशी जसं अभ्यास बद्दल चर्चा करतात तसं भावनांविषयी चर्चा करणं खूप महत्वाचं आहे. आणि वेगवेगळ्या भावनांना नावं देणं, मला आज अस्वस्थ वाटत होतं, मला आज राग आला, मला आज खूपच चीड आली, मला वाईट वाटलं, मला त्या मुलीचा मत्सर वाटला, अशी जी वेगवेगळ्या भावना इंग्लिश मधून मराठी मधून आपल्याला त्यांना शब्द ज्यावेळी आपण देऊ लागतो त्यावेळी त्या भावनांची ताकद शक्ती आपण कमी करतो. आणि भावनांची बुद्धी वाढवायची असेल तर भावनांची शक्ती, अशा त्रासदायक भावनांची शक्ती कमी करणं हे आवश्यक असतं. आता मी जरी काय सांगितलं की आपल्या भावनांना आपण नाव द्यायला पाहिजे. अगदी लहान मुलं सुद्धा अशी भावनांना नाव देऊ शकतात. त्यांना भावनांचे शब्द समजून दिले पाहिजेत. ते मराठीतील असतील, इंग्लिश मधले असतील, हिंदीतून असतील. पण आत्ता माझ्या मनात चीड आहे, आत्ता माझ्या मनात राग येतो आहे, आत्ता माझ्या मनात आकर्षण वाटत आहे, अशा वेगवेगळ्या भावनांना आपण नाव द्यायला शिकलं पाहिजे. आणि पालक आणि मुलं यांच्यामध्ये एवढं मोकळेपणाचं वातावरण खरं म्हणजे असायला हवं की या सगळ्या भावना मुलं पालकांशी व्यक्त करू शकतील.
आणि या भावनानुसार कृती आपल्याला करायची नाही आहे. प्रेम करणं, लग्न करणं यासाठी पूर्ण आयुष्य नंतर पडलेलं आहे. त्यामुळे 25व्या वर्षानंतर आपण हे करायचं असं जर आपण मूल्य ठरवलं आणि मुलीने सुद्धा 20व्या वर्षापर्यंत आपल्या पायावर उभं राहायचं, आपली कौशल्य विकसित करायची आणि त्यानंतर रिलेशन्स, नातेसंबंध, प्रेम याला महत्व द्यायचं. हे जर आपण ध्येय ठरवलं तर अन्य भावना आपल्या मनात आल्या, म्हणजे प्रेम वाटायला लागलं, आकर्षण वाटायला लागलं, तरी त्यानुसार कृती करायची नाही. ओके, आता माझ्या मनात या भावना आहेत, पण या भावनानुसार मी कृती करणार नाही. हे आपण आपल्याला सांगितलं पाहिजे, मोठ्या माणसांनी सांगितलं पाहिजे आणि 12 वर्षापुढच्या सर्व मुलांनी स्वतःला सांगितलं पाहिजे की माझं ध्येय काय आहे. माझ्याकडे अनेक मुलं येतात, त्यांचे आई वडील घेऊन येतात आणि आई वडील असं सांगतात की माझं स्वप्न याला IIT ला ऍडमिशन मिळवून देणं हे आहे. मी विचारतो, हे कुणाचं स्वप्न आहे, पालकांचं की मुलाचं? हे जर मुलाचं स्वप्न असेल तर तो कंटाळा आला तरी सुद्धा अभ्यास करेल, तो मेहनत घेईल. आणि त्यामुळे मुलाचं स्वप्न, मुलीचं स्वप्न नक्की काय आहे, त्याला आपल्या आयुष्यामध्ये काय बनायचं आहे, काय कोणतं ज्ञान मिळवायचं आहे, कोणती कौशल्य निर्माण करायची आहेत, याविषयी त्याच्याशी गप्पा व्हायला हव्यात. त्याला त्याच्या आयुष्यात काहीतरी करायची प्रेरणा देणं हे खरं म्हणजे आई वडिलांचं कर्तव्य आहे. पण सध्याच्या काळामध्ये मुलांची अधिक काळजी घेण्याच्या नादात माझ्याकडे जे पेशंट येतात त्याचं एक उदाहरण मी सांगतो आणि माझं बोलणं थांबवतो. 12वीला खूप चांगले मार्क मिळाल्यानंतर पुण्यात MBBS ला ऍडमिशन मिळालेली मुलगी पुण्यात एकटी राहू शकत नाही म्हणून तिची आई माझ्याकडे घेऊन आलेली होती. आता याचं कारण त्या मुलीनं कधी एकट्यानं काहीच केलेलं नव्हतं, कधी रस्ता सुद्धा क्रॉस केलेला नव्हता, ती एकट्यानं कुठेही कधीही गेलेली नव्हती आणि ती अचानक आपलं घर सोडून दुसऱ्या ठिकाणी राहायला जाईल हे तिच्या दृष्टीनं खूप अवघड होतं. त्यामुळे मी 7वी 8वी पासूनच्या पालकांना ही विनंती करीन की त्यांनी मुलांना एकटं सोडायला हवं. त्यांना त्यांच्या नातेवाईकांकडे, आता लॉकडाऊन आहे तो शिथिल झाला की नातेवाईकांकडे पाठवायला हवं. काही रात्री त्यांनी दुसऱ्यांच्या घरी घालवायला हव्यात. त्यांना सतत संरक्षण देणं म्हणजे त्यांच्या पंखातलं बळ निर्माण न होऊ देणं आहे. जसं 2-3 वर्षाचं झालं की दूध सोडणं आवश्यक असतं, ब्रेस्ट फिडिंग बंद करणं आवश्यक असतं, तरच त्या मुलाला अन्य वस्तू पचवण्याची ताकद येते. तसंच टीन एज मध्ये मुलांना स्वातंत्र्य द्यायला हवं, त्यांना निर्णय क्षमता विकसित करायला मदत करायला हवी. काही गोष्टींचे निर्णय त्यांनी घ्यायला हवे. घरातले सुद्धा काही निर्णय घ्यायला त्यांना प्रोत्साहित करायला हवं आणि घराची जबाबदारी एकूण त्या मुलाला काय साधायचं आहे, त्याचं स्वप्न काय आहे, 25व्या वर्षी तो किंवा ती स्वतःला काय करत असेल असं इमॅजिन करते, त्याकडे लक्ष देणं हे खूप गरजेचं आहे, आवश्यक आहे. आज सर्व पालकांनी उत्साह दाखवून यामध्ये सहभाग घेतला. तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर आपण नंतरही संपर्कात राहू. मी माझा व्हॉट्सअप नंबर तुम्हाला सांगतो. जे ग्रुपवर नसतील, फेसबुकवर पाहत असतील त्या सर्वांनी तो व्हॉट्सअप नंबर लिहून घेऊन नंतर जर माझ्याशी संपर्क केला तर त्यांच्या मनात असणारे जे काही प्रश्न असतील त्यावर आपण चर्चा करू शकतो. माझा नंबर आहे 9146364940.
91 46 36 49 40. आजचं आपलं सेशन जरी इथे संपणार असलं तरी आपलं आता एक दे 9146364940 बरोबर. आपलं हे जे नातं निर्माण झालेलं आहे हे नातं आपण कायम ठेवू. मला काही प्रश्न आलेले आहेत. त्यातला एक प्रश्न असा आहे, भावनिक बुद्धिमत्ता वाढवायची म्हणजे त्रासदायक भावनांची शक्ती कमी करायला हवी, त्यासाठी भावनांना नाव देणं महत्वाचं आहे. बरोबर, अगदी बरोबर. आपल्या मनामध्ये त्रासदायक भावना म्हणजे राग, चिंता, उदासी, भीती या भावना किंवा आकर्षण, शारीरिक आकर्षण या साऱ्या भावनांना आपण नाव देणं आवश्यक आहे. याला नेम इट टू टेम इट असं म्हणतात. आपण ज्यावेळी भावनांना नाव देतो त्यावेळी प्रीफ्रंटल कॉर्टेक्स मधल्या केंद्राला काम देतो, विचार करणाऱ्या केंद्राला, आणि त्यामुळे भावनिक मेंदूची सक्रियता आपण कमी करतो, त्याच्यावर एक रेग्युलेशन आणतो. मुलांची एकाग्रता वाढवण्यासाठी कोणतं ऍक्टिव्हिटी, तर आता आपण जे करून घेतलं तीच ऍक्टिव्हिटी. श्वासावर लक्ष ठेवणं, श्वासावरचं लक्ष दुसरीकडे गेलं आहे हे लक्षात आलं की पुन्हा श्वासावर लक्ष आणणं. आता ह्याचाच रोज कंटाळा आला तर काही वेळ आवाजावर लक्ष ठेवणं, एखादं फ्लूट सारखा आवाज वाढवून ते आवाज ठेवून त्यावर लक्ष ठेवणं आणि त्यावरचं लक्ष विचलित झालं की पुन्हा आपलं लक्ष तिथे आणणं. असे आपण कोणतेही एक्सरसाइज हे करू शकतो. अजून एक एक्सरसाइज स्वतःवरचा कंट्रोल म्हणजे पालक आणि मुलं असा एक खेळ खेळू शकतात, आणि तो म्हणजे पालकांनी आपला हात खालीवर करायचा आणि त्या हाताच्या हालचाली बरोबर मुलांनी आपल्या आवाजाची जी काही तीव्रता आहे ती कमी जास्त करायची. स्वतःवरच्या कंट्रोलसाठी हा एक चांगला खेळ, चांगला एक्सरसाइज आहे. आता आपण याची केवळ माहिती घेतलेली आहे. या विषयाची प्रॅक्टिस सतत करणं आणि याचाही अभ्यास म्हणजे पुन्हा पुन्हा याकडे लक्ष देणं, माहिती समजून घेणं, त्यातली काय लक्षात राहिली नसेल ती लक्षात ठेवणं हे पालकांनी करायला हवं. कारण अभ्यास हा केवळ मुलांचा नाही, पालकांनाही आवश्यक आहे. फोन करण्यापेक्षा व्हॉट्सअप मेसेज केला तर अधिक चांगलं होईल, कारण फोन मी बंद ठेवत असतो बऱ्याचदा अशा कार्यक्रमात असतो त्यावेळी. बौद्धिक क्षमता आई किंवा वडिलांकडून प्राप्त होतात हे काही प्रमाणात खरं आहे, पण 100% खरं नाही. म्हणजे आज आपण अनेक उदाहरणं पाहतो की अगदी सर्वसामान्य पालकांची मुलं सुद्धा खूप बुद्धिमत्तेतलं तेज दाखवतात. कदाचित त्या सर्वसामान्य पालकांना संधी मिळाली नसेल, त्यांचीही बुद्धी असेल, पण तरी सुद्धा बुद्धी जी आहे ती तो माणूस स्वतःहून सुद्धा विकसित करू शकतो. आणि त्यामुळे आई वडिलांकडूनच येणारी बौद्धिक क्षमता ही त्यावर आपल्याला अवलंबून राहायला हवं असं नाही. ते जीन्स काही प्रमाणात आपल्याला असतात, नेचर कडून काही मिळालं असतं, पण नर्चर हे सुद्धा आपल्याला महत्वाचं असतं. या विषयांमध्ये इंग्लिशमध्ये खूप पुस्तकं आहेत. पुस्तकही आवश्यक नाही, तुम्ही विकिपीडियावर गेलात आणि सर्च केलं तर ढिगानं माहिती त्यामध्ये तुम्हाला मिळू शकते. मुलं त्यामध्ये हुशार आहेत, ती ही माहिती मिळवू शकतात. आज प्रॉब्लेम माहिती मिळवण्याचा नसून ती माहिती मिळवण्याची उत्सुकता निर्माण करणं हा आहे. आणि त्यामुळे ही माहिती कशासाठी मिळवायची हे मोटिवेशन, ती उत्सुकता कशी वाढवता येईल याबद्दल आपण अधिक विचार करणं आणि ती उत्सुकता वाढवणं हे अधिक आवश्यक आहे. मल्टीटास्किंग आता मेंदू विज्ञानानुसार खरं म्हणजे मल्टीटास्किंग हे मेंदूला अधिक ऊर्जा खर्च करायला लावणारे आहे. आणि त्यामुळे जिथे टाळता येत असेल तिथे मल्टीटास्किंग हे टाळायला हवं. मल्टीटास्किंग म्हणजे दोन बौद्धिक गोष्टी
आता मुलांना या दोन बौद्धिक गोष्टी कधी होत असतील तर समजा गणित ऐकता ऐकता पुन्हा मध्येच ईमेल पाहणं किंवा फेसबुकवरचे मेसेज पाहणं हे मल्टीटास्किंग झालं. हे टाळायला हवं. मी 15 मिनिटं केवळ अभ्यास करणार आहे. त्या 15 मिनिटांमध्ये जसं आता आपण 3 मिनिटाचा निर्धार केला, 3 मिनिटं शरीराची हालचाल करणार नाही, तसं 15 मिनिटं मी अभ्यास करून दुसरीकडे कुठेही लक्ष देणार नाही. लक्ष जाईल, मनात विचार येतील, पण मी ते कृतीत आणणार नाही. असं किमान 15 मिनिटं, अर्धा तास, 1 तास, 45 मिनिटं असं ठरवायला हवं. आणि त्यावेळी मल्टीटास्किंग हे शक्यतो टाळायला हवं. मल्टीटास्किंग अगदीच आवश्यक असेल म्हणजे आता मल्टीटास्किंग करणारी काही माणसं आपण पाहतो. काही गायक उदाहरणार्थ वाद्य वाजवता वाजवता गाणं म्हणतात. काही गायक वाद्य वाजवता वाजवता गाणं म्हणतात. आता हे जे मल्टीटास्किंग आहे यामधलं वाद्य वाजवणं हे त्यांनी सवयीचं केलेलं असतं. त्यामुळे मेंदू विज्ञानानुसार ज्यावेळी असे एकाच वेळी अनेक 2-3 कामं करणारे माणसं आपण पाहतो त्यावेळी हे लक्षात घ्यायला हवं की त्यांची उर्वरित कामं ही सवयीनं होत असतात आणि आपला मेंदू अटेन्शन एका वेळी एकाच ठिकाणी देऊ शकतो. ते लक्ष आपण विस्तारित करू शकतो, स्प्रेड करू शकतो, पण एकाच वेळी अनेक ठिकाणी लक्ष देणं हे मेंदूला जमत नाही. आपण ज्यावेळी मल्टीटास्किंग करतो त्यावेळी ते मेंदू लक्ष वेगवेगळ्या ठिकाणी बदलत असतो आणि हे करताना त्याला अधिक ऊर्जा खर्च करावी लागते. त्यामुळे अवधान केंद्रीकरणासाठी खरं म्हणजे आपण शाळांमधून क्लासमधून असे काही उपक्रम सुरू करू शकतो. ज्यावेळी प्रत्यक्ष शाळा क्लास सुरू होतील त्यावेळी आपण चर्चा करू. आमचे ते असे काही प्रोग्राम आहेत. आवाज ब्रेक होतोय सर. तोपर्यंत आता आपल्याला ऑनलाईनच काही उपक्रम करता येतील याचा विचार करावा लागेल. त्या दृष्टीनं माझं एक ऍप आहे. तुम्ही व्हॉट्सअप मेसेज केला किंवा त्या ग्रुपवर मी त्या ऍपची लिंक पाठवतो. त्यामध्ये ब्रीदिंग अवेअरनेस, आता जे श्वासावर लक्ष, हा ऑडिओ फ्री ऑडिओ मध्ये अवेलेबल आहे, उपलब्ध आहे. आणि त्यामुळे तो फ्री ऑडिओ ऐकून आता जसा एक्सरसाइज आपण केला तसा 1 मिनिट 2 मिनिट श्वासावर लक्ष देण्याचा एक्सरसाइज घरातली सगळी जण एकाच वेळी करू शकतात. लक्ष देण्याचं कौशल्य विकसित करणं हे खूप महत्वाचं आहे. हे कौशल्य ज्याचं विकसित होईल तो पुढील आयुष्यात कधीच अयशस्वी होणार नाही. तो ठरवेल मला आता लक्ष कुठे द्यायचं आहे. आणि त्यामुळे एकूण बदलत्या परिस्थितीमध्ये आता असं लक्षात येत आहे की कोणताही अभ्यास, कोणतीही डिग्री जरी मिळवली तरी सतत नवीन ज्ञान संपादन करत राहणं आता नवीन काळात आवश्यक आहे. सतत टेक्नॉलॉजी बदलत असते आणि त्यामुळे आपण कोणतंही शिक्षण घेतलेलं असलं तरी सुद्धा नवीन शिक्षण घेणं हे आयुष्यभर करायला आवश्यक आहे. आणि ते जर करायचं असेल तर आपलं लक्ष देण्याचं कौशल्य विकसित करणं आवश्यक आहे. आज या विषयावर मला बोलायची संधी दिली याबद्दल सर्व संयोजकांचे आभार. आपण एकमेकांना पुन्हा पुन्हा भेटत राहू. धन्यवाद. हॅलो 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 माझं बोलणं संपवतो. आता आपल्याला जे कार्यक्रमातले पुढे काही करायचं असेल ते आपण करू शकतो. मी बोलू का सर? हा बोला आता सर. आज डॉक्टर यश वेलणकर सरांनी लक्ष देण्याचं कौशल्य या विषयावर अत्यंत सोप्या भाषेमध्ये तांत्रिक तसेच शास्त्रीय माहिती आपल्याला दिली. मेंदूमध्ये आपलं काम कसं होतं आणि कुठल्या भागामध्ये काय काय होत असतं आणि त्याच्यामुळे आपलं लक्ष देण्याचं कौशल्य
आपल्या 7-8 वर्षानंतर कसं डेव्हलप होत जातं ते सरांनी अगदी सोप्या भाषेत सांगितलं. आपल्याला आपला मेंदू डिफॉल्ट मोड मध्ये कसा असतो आणि त्याच्यामुळे आपल्या मनामध्ये विचार सारखे कसे येत असतात आणि ते विचार आपण आपल्याला ते विचार काढून टाकून आपल्याला ज्याकडे लक्ष द्यायचं आहे त्याकडे कसं यावं यासाठी सरांनी ते छोटे छोटे एक्झरसाइज सांगितले. खरोखर ते अतिशय उपयुक्त आहेत. आपण आपल्या मुलांच्या बरोबर विद्यार्थ्यांच्या बरोबर ते एक्झरसाइज घेऊ शकतो आणि आपल्या लक्षात आलं की आपण 3 मिनिटांमध्ये सुद्धा आपल्या मनामध्ये किती वेगळे वेगळे विचार येतात आणि त्यापासून आपण आपल्या कॉन्सन्ट्रेशन आपलं स्वतःचं कसं करावं. दुसऱ्या सरांनी एक महत्वाची गोष्ट सांगितली की 10-11 वर्षानंतर मुलांना स्वतःची आयडेंटिटी ऍडोलसंट स्टेजमध्ये येतात आणि मुलांना स्वतःची आयडेंटिटी निर्माण करायचा ते प्रयत्न करतात. अशा वेळी आपण मुलांना गाईड केलं पाहिजे आणि त्यांच्यामध्ये जे बदल होतात ते पालक म्हणून आपण स्वीकारले पाहिजेत. हे सरांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने सांगितलं. लक्ष देण्याच्या कौशल्याचा एक उद्देश डिफॉल्ट मोड नेटवर्क कसं असतं हे पण सरांनी आपल्याला खूप चांगलं सांगितलं. सैराट म्हणजे इम्पल्सिव्ह बिहेवियर, भावना तीव्र होतात आणि त्याच्यावरती नियंत्रण आपण कसं आणायचं हे पण सरांनी सांगितलं. एंटेरियर सिंग्युलेट कॉर्टेक्स विकसित होणं कसं आवश्यक आहे आणि ते कशा पद्धतीनं करावं याचा पण सरांनी खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला मार्गदर्शन केलं. शेवटी पण सरांनी प्रश्नाला उत्तर देताना पण सांगितलं की भावना रेग्युलेट आपण करू शकतो आणि ते केल्या तर आपलं हे लक्ष देण्याचं कौशल्य पण आपण वाढवू शकतो आणि पालक म्हणून आपण मुलांना प्रेरणा दिली पाहिजे. हे पण सरांनी खूप महत्वाचा संदेश आपल्याला दिलेला आहे. तर खरोखर यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीनं आणि आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी सरांची आभार मानते. तसेच सरांना एक विनंती करेन की जे टीचर्स आहेत किंवा जे एज्युकेशन फील्डमध्ये काम करणारे आहेत तर त्यांच्यासाठी सरांनी एक कार्यशाळा घ्यावी की जेणेकरून आपण सगळ्या शाळांमध्ये आपण पोहोचू शकणार नाही. तर जर ह्या शिक्षकांची किंवा हे जे काम करणारे लोक आहेत शिक्षणासाठी त्यांची जर आपण कार्यशाळा घेतली तर ते लोक शाळामध्ये जाऊन मुलांना लक्ष देण्याचं कौशल्य कसं वाढवता येईल मुलांना आणि पालकांना याचे ठिकठिकाणी कार्यशाळा ट्रेनर्स आपण जे ट्रेन कराल ते घेऊ शकतील. तर त्यासाठी पण मी त्यांना विनंती करते आणि आपल्या काळपांडे सरांना सुद्धा मी विनंती करते की असं एखादी कार्यशाळा लॉकडाऊन संपल्यानंतर आपण एक 3-4 कार्यशाळा तरी म्हणजे प्रत्येक ठिकाणी गावोगावी अशा आयोजित कराव्यात. काळपांडे सरांनी अतिशय सुंदर कार्यक्रम करण्यासाठी आपल्याला जे मार्गदर्शन केलं आणि जे सहाय्य केलं ते आणि जे ऑर्गनायझर्स टेक्निकल बातमी सगळ्या ज्या सांभाळल्या त्या सर्वांची पण मी अत्यंत आभारी आहे. आणि आपल्याला इतका चांगला रिस्पॉन्स मिळाला कारण हे अतिशय जवळचा सगळ्यांचा विषय आहे आणि आपण म्हणजे जरी आता मोठे झालो असतो वयाने तरी सुद्धा आपल्याला सुद्धा हे लक्ष देण्याचं कौशल्य विकसित करायची गरज आहे. कारण अजून सुद्धा आपलं सुद्धा लक्ष बऱ्याचदा विचलित होऊन म्हणजे बाहेर जात असतं. तर ते सुद्धा आपण सुद्धा कसं वाढवावं यासाठी सगळ्या वयोगटातल्या व्यक्तींना सरांच्या आजच्या ह्या वेबिनारचा अतिशय चांगल्या पद्धतीनं उपयोग झालेला आहे. आणि जसं सरांनी सांगितलं तसं आपण विकिपीडियावरती जाऊन ती माहिती पण आपण सायंटिफिक आहे ती काय अजून गोळा करू आणि आपल्या मुलांच्या आणि आपल्या स्वतःच्या विकसनासाठी त्याचा उपयोग करू. थँक्यू व्हेरी मच. हा सर. कार्यक्रम आता संपलेला आहे. पुढचा आपला वेबिनार आहे तो 8 तारखेला आणि तो ऑफलाईन ते ऑनलाईन करताना सगळ्यांनाच ज्या अडचणी जाणवतात तो त्याच्याबद्दलचा आहे आणि काही लोकांनी यशस्वीपणाने कसा केलेला आहे ते 3 जण सहभागी होणार आहेत. आपल्याच कोर टीमचे सदस्य आहेत अजित तिजोरे, ते गणित शिकवतात माध्यमिक शाळेमध्ये. दुसरे आहेत संजीव अक्कलकोटे, ते सोलापूर जिल्ह्यामध्ये सोशल सायन्सेस शिकवतात आणि रयत शिक्षण संस्थेच्या
सोशल सायन्सेस शिकवणाऱ्या सर्व शिक्षकांना ऑनलाईन कसं शिकवावं याचं ट्रेनिंग त्यांनी दिलेलं आहे. आणि तिसरे बालाजी जाधव, ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये शिकवतात आणि ते अनेक ठिकाणी या बाबतीत मार्गदर्शन करतात. या तिघांचं प्रेझेंटेशन आणि त्याच्यावर चर्चा हा 8 तारखेला म्हणजे शनिवारी 4 ते 6 हीच वेळ असणार आहे. आपण सर्वजण इथे आलत आणि या कार्यक्रमामध्ये सहभागी घेतल्यात झाल्यात. मध्ये ग्रुपमध्ये अनेक प्रश्न विचारले आणि डॉक्टर यश वेलणकरांनी सुद्धा सगळ्यांची अतिशय मोकळेपणाने उत्तरं दिली. प्रश्न मोकळेपणाने विचारले आणि त्यांनी पण मोकळेपणाने उत्तरं दिली. आपण संपर्कामध्ये राहणारच आहोत. सर्वांचं पुन्हा एकदा मी सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि आजचा कार्यक्रम संपला असे जाहीर करतो. धन्यवाद.